नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, लेखी पेपर होणार आहे, त्यासाठी आपल्याला एक रॅपिड फायर घ्यायचं होतं. म्हणून आज आपण 500 प्रश्न घेणार आहे. वन लाइनर घेणार आहे, ऑप्शन नाहीये. प्रश्न उत्तर अशा स्वरूपामध्ये घेणार आहे. आणि लेक्चर सुरू करण्यापूर्वीच अगोदरच सांगतोय, तुम्हाला जर ह्या प्रश्नांची PDF हवी असेल तर फक्त 99 रुपयाला आहे आणि ते आपल्या ऍपमध्ये अपलोड केलेली. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना PDF हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, आपल्या लक्षदीप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा किंवा कमेंट करा PDF नावाने. ठीक आहे ना, PDF नावाने कमेंट करा, मी तुम्हाला ऍपची लिंक देईल. ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये संपूर्ण पोलीस भरती जी बॅच आहे त्या संपूर्ण पोलीस भरती बॅच मध्ये तुम्हाला ह्या प्रश्नांची काय भेटणार आहे तर PDF भेटणार आहे. म्हणजे जेणेकरून आता तुम्हाला मध्ये कुठे PDFचा उल्लेख होणार नाही किंवा बॅचचा उल्लेख होणार नाही. लेक्चर सुरू करण्यापूर्वी सांगितलंय 99 रुपये. काही विद्यार्थ्यांचा गैरसमज होतो म्हणून सुरुवातीला सांगते. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, मला व्हॉट्सअपला हाय मेसेज केला तरी चालेल. 8329603029. चला तर आता आपण 500 प्रश्नांना सुरुवात करूया. नंबर 8329603029. ठीक आहे, चलो. बघा, पहिला प्रश्न काय, पंचायत राजचं मुख्य उद्दिष्ट काय आहे. पंचायत राज आणि सगळे विषयामध्ये पंचायत राज, राज्यघटना, महाराष्ट्र, भारत, इतिहास सगळे, राज्यघटना पण आहे. ठीक आहे, तर पंचायत राजचं मुख्य उद्दिष्ट होतं स्वयंपूर्ण खेडी. काय होतं तर स्वयंपूर्ण खेडी हे पंचायत राजचं मुख्य उद्दिष्ट होतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस सर्वप्रथम कोणत्या समितीने केली होती तर डॉक्टर LM सिंघवी समिती. डॉक्टर LM सिंघवी समिती यांनी केली होती. भारतात 73वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी आली 1993 ला आली. महत्वाचा प्रश्न आहे, 73वी घटना दुरुस्ती जर विचारलं तर काय सांगायचं 1993. 73व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये कोणते परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेले. बघा काय म्हटलंय, 73वी जी घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीमध्ये कितवे राज्यघटनेमध्ये कोणते परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले तर 11वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले. ठीक आहे, राष्ट्रीय पंचायत राज दिन बऱ्याचदा प्रश्न रिपीट झालेला आहे, परत येऊ शकतो. 15 तारखेच्या पेपरमध्ये आपले भरपूर प्रश्न दिसणार आहे. 24 एप्रिल पंचायत राज दिन केव्हा आहे तर 24 एप्रिलला आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा, केंद्र सरकारमध्ये पंचायत राज मंत्रालयाची सुरुवात केव्हा झाली तर बघा मे 2024 रोजी. मे 2024 ला पंचायत राज मंत्रालयाची सुरुवात झाली. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे नाव बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असं कोणत्या वर्षी करण्यात आलेलं आहे तर 2012 रोजी करण्यात आलेलं आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे नाव बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असं करण्यात आलेलं आहे. बघा इथं हायलाइट करून देतोय मी कोणत्या वर्षी तर 2012 पासून केलेलं आहे. ठीक आहे, 73व्या विधेयक बघा 73वी जे घटना दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये मांडले गेले तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते तर PV नरसिंहराव. कोण होते तर PV नरसिंहराव. बलवंतराय मेहता समितीची स्थापना केव्हा करण्यात आली 16 जानेवारी 1957. हा प्रश्न महत्वाचा आहे, IMPA लक्षात असू द्या, कारण ह्या समितीनुसारच आपल्या भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राजची काय तर सुरुवात झालेली पंचायत राजला. मग केव्हा स्थापना आहे 16 जानेवारी 1957 ला. आणि यांनी आपला अहवाल केव्हा सादर केला होता बलवंतराय मेहताने तर 27 नोव्हेंबर 1957 ला. 27 नोव्हेंबर 1957 ला काय केला आपला अहवाल सादर केला. बलवंतराय मेहता हे कोणत्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यावेळी तर ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. बलवंतराय मेहता हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री तर गुजरात ह्या राज्याचे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, बलवंतराय मेहता समितीमध्ये सदस्य कोण कोण होते DP सिंग, ठाकूर फुलसिंग आणि BG राव. बलवंतराय मेहता समितीचे सदस्य कोण कोण आहे तर DP सिंग आहे, त्यानंतर ठाकूर फुलसिंग आणि BG राव हे त्याचे कोण आहे तर सदस्य होते. ठीक आहे, पुढे बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली लोकशाही विकेंद्रीकरणाची व्यवस्था किती स्तरांची होती तर त्रिस्तरीय होती. किती होती त्रिस्तरीय होती. ठीक आहे, लक्षात असू द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण आहे लॉर्ड रिपन. त्यांनाच 1882 च्या कायद्यानुसार ओळखलं जातं. ठीक आहे,
स्थानिक स्वराज्य संस्थांना कशाचा पाळणा असे म्हटले आहे? तर लोकशाहीचा पाळणा. कशाचा पाळणा म्हटले तर लोकशाहीचा पाळणा. भारतीय राज्यघटनेच्या भारतीय बघा राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यात गावात ग्रामपंचायत स्थापन करते? तर कलम 40 नुसार आहे. कलम 40 नुसार काय तर स्थापना केली जाते. ठीक आहे. समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? 1952 ला झाली. समुदाय विकास कार्यक्रम. पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं? पंचायत राज हे महात्मा गांधींचं स्वप्न होतं. ठीक आहे. त्यानंतर पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातले पहिले राज्य कोणते? राजस्थान 2 ऑक्टोबर 1959. पंडित नेहरू यांनी राजस्थान मधील कोणत्या ठिकाणी पंचायत राजचं उद्घाटन केलं? नागौर या ठिकाणचं. बघा कोणत्या ठिकाणी? तर नागौर या ठिकाणी. पुढे पंचायत राज स्वीकार करणाऱ्या देशातलं दुसरं राज्य जर विचारलं तर ते सांगायचं आंध्र प्रदेश. कोणतं राज्य आहे? आंध्र प्रदेश. केव्हा स्वीकार झाला? 11 ऑक्टोबर 1959 ला. स्वीकार केव्हा येतं? 11 ऑक्टोबर 1959. महाराष्ट्र शासनाने पंचायत राज अस्तित्वात आणण्यासाठी 1 मे 1960 रोजी अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर वसंतराव नाईक समिती. महत्वाचा प्रश्न IMP करून ठेवा, पेपरला विचारू शकता. महाराष्ट्र शासनाने पंचायत राज अस्तित्वात आणण्यासाठी 1 मे 1960 रोजी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? तर वसंतराव नाईक. ओके. वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल केव्हा सादर केला? 1961 ला. वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल केव्हा सादर केलाय? 1961 ला. पंचायत राजचा प्रमुख हेतू कोणता होता? लोकशाहीचे विकेंद्रीकरण करणे. बघा पंचायत राजचा प्रमुख हेतू काय आहे? लोकशाहीचं काय करायचं? विकेंद्रीकरण करणे. भारतातला पहिला FIR कधी आणि कोठे? बघा पहिला FIR म्हणजे काय रे? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. FIR म्हणजे काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. कोणत्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला? 18 ऑक्टोबर 1861 ला सब्जी मंडी पोलीस स्टेशन दिल्ली या ठिकाणी दाखल झाला होता. तेव्हा 18 ऑक्टोबर 1861 ला सब्जी मंडी पोलीस स्टेशन दिल्ली या ठिकाणी. ओके. पुढे बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं बोधवाक्य कोणतं आहे? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. हे बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, बेसिक आहे. महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कसा आहे रे? तर गडद निळा. गडद निळा. कसा आहे? तर गडद निळा. पोलीस स्मृती दिन किंवा पोलीस हुतात्मा दिन केव्हा साजरा केला जातो? 21 ऑक्टोबरला. पोलीस स्मृती दिन किंवा पोलीस हुतात्मा दिन केव्हा आहे? 21 ऑक्टोबर. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना म्हणजेच काय? तर रेझिंग डे हा कोणत्या दिवशी असतो? रेझिंग डे 2 जानेवारीला काय असतो? रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. पोलीस हा विषय राज्यघटनेमध्ये कोणत्या सूचीमध्ये येतो? तर पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. कशामध्ये? राज्य सूचीमध्ये. महाराष्ट्र पोलीस दल कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली कार्य करते? महाराष्ट्र पोलीस दल कोणत्या मंत्रालयाच्या? तर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं महाराष्ट्र पोलीस. ठीक आहे. नेक्स्ट. मानवी हक्क दिन केव्हा साजरा केला जातो? 10 डिसेंबरला. मानवी हक्क दिन केव्हा असतो? तर 10 डिसेंबर रोजी असतो. त्यानंतर पहिले पोलीस महासंचालक कोण होते? महाराष्ट्राचे कृष्णकांत पांडुरंग मेढेकर 1982. हे महाराष्ट्र राज्याचे काय? तर पहिले पोलीस महासंचालक कृष्णकांत मेढेकर. ठीक आहे. भारतातील पहिला रोबोट पोलीस फेब्रुवारी 2019 मध्ये कुठे तैनात करण्यात आला? तर तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी. भारतातला पहिला रोबोट पोलीस फेब्रुवारी 2019 मध्ये कोणत्या ठिकाणी तैनात करण्यात आला? तर तिरुवनंतपुरम केरळ. ओके. पुढे बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं प्रशासन कोणत्या अधिनियमानुसार काम करतं? तर मुंबई पोलीस अधिनियम 1951. मुंबई पोलीस अधिनियम 1951 नुसार महाराष्ट्र पोलीस दल हे काय करतं? तर काम करतं. ठीक आहे. पुढे बघा मौर्य साम्राज्याची स्थापना. आता इथनं थोडेसे आपण इतिहासाचे प्रश्न सुरू करतोय. मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केली इसवी सन 322 रोजी. इसवी सन 322 रोजी चंद्रगुप्त मौर्य. ठीक आहे. मग बघा चंद्रगुप्त मौर्याने कोणाचा पराभव करून मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली होती? म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने कोणाचा पराभव केला होता? तर बघा धनानंद. कोणाचा पराभव केला? धनानंद. मग चाणक्य इतर कोणत्या नावाने ओळखलं जायचं? चाणक्यला
तर चाणक्याला कौटिल्य पण म्हणायचे आणि विष्णुगुप्त पण म्हणायचे. चाणक्याला काय म्हणायचे तर बघा कौटिल्य पण म्हणायचे आणि विष्णुगुप्त ह्या नावाने पण त्याची काय होती तर ओळख होती. ठीक आहे. चंद्रगुप्त मौर्याने कोणाकडून जैन धर्माची दीक्षा घेतली? गुरु भद्रभाऊ, गुरु भद्रभाऊ यांच्याकडून काय केली तर जैन धर्माची दीक्षा घेतली. पहिली बौद्ध परिषद कोणत्या ठिकाणी आणि कोणाच्या काळात भरली होती? राजगृह. पहिली बौद्ध परिषद कोठे आणि कोणाच्या काळामध्ये भरली गेली तर राजगृह यांच्या ठिकाणी. ठीक आहे. पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष कोण होते? महाकश्यप होते. महाकश्यप पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष होते. बरं, दुसरी बौद्ध परिषद कोणत्या ठिकाणी भरली रे तर वैशाली या ठिकाणी भरली. कोणत्या ठिकाणी तर वैशाली या ठिकाणी. ओके. पुढे बघा, सम्राट अशोकाने तिसरी बौद्ध परिषद कोठे आयोजित केली होती? पाटलीपुत्र. पाटलीपुत्र कोणत्या ठिकाणी आहे? पाटलीपुत्र. तिचे अध्यक्ष कोण होते? मोगली पुत्ततिस्स. बरोबर ना? अध्यक्ष कोण होते तर मोगली पुत्ततिस्स होते. चौथी परिषद ही कोठे पार पडली तर काश्मीर या ठिकाणी पार पडली. चौथी परिषद. आणि कनिष्काने भरवलेल्या चौथ्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष कोण होते? वसुमित्र होते. हे पण होणं गरजेचं आहे. कनिष्काने भरवलेल्या चौथ्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष कोण आहे? वसुमित्र होते. त्यानंतर राष्ट्रकूट. बघा, राष्ट्रकूट राजवंशाचा संस्थापक कोण होता? दंतीदुर्ग. राष्ट्रकूट राजवंशाचा संस्थापक दंतीदुर्ग. आणि राष्ट्रकूट घराण्याची राजधानी कोठे होती? मालखेड, सोलापूर जवळ. राष्ट्रकूट घराण्याची राजधानी कोठे? मालखेड, सोलापूर जवळ. कवी राजमार्ग या ग्रंथाची रचना कोणी केली? अमोघ वर्ष. अमोघ वर्ष. कवी राजमार्ग या ग्रंथाची रचना कोणी केली तर अमोघ वर्ष यांनी. आणि वेरूळचं प्रसिद्ध कैलास लेणी. बघा, वरती घेऊ प्रश्न आपण. थोडस आपल्याला कसं आहे ना, पेपरच्या दृष्टिकोनात ना आपण ह्या पद्धतीने प्रश्न घेतोय, नाही तर आपल्या पीपीटी असतात, थोडस ऍडजस्ट करा. ठीक आहे. वेरूळचं प्रसिद्ध कैलास लेणी ही कोणत्या राष्ट्रकूट राजाच्या काळात बांधली गेली तर कृष्ण प्रथम म्हणजेच कृष्ण पहिला त्याच्या काळामध्ये कैलास लेणी काय तर बांधली गेली. ठीक आहे. राष्ट्रकूट वंशाचा शेवटचा शासक कोण होता? कृष्ण तिसरा. शेवटचा शासक विचारलं तर काय सांगायचं? कृष्ण तिसरा सांगायचं. वेरूळ येथील एकूण किती लेण्या आहे रे तर एकूण 34 लेण्या आहे. वेरूळ येथे किती लेण्या आहे? एकूण 34 आहे. एलिफंटा लेण्यांची निर्मिती कोणत्या काळात झाली किंवा कोणाच्या काळात झाली? राष्ट्रकूट काळात झाली. एलिफंटा लेण्यांची निर्मिती कोणाच्या काळात तर राष्ट्रकूट काळामध्ये. सती प्रथा विरोधी कायदा 1829 मध्ये कोणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक सती प्रथा विरोधी कायदा कोणी केला तर विल्यम बेंटिक यांनी. कधी केलाय तर 1829 ला केलाय. ठीक आहे. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. आता सगळे गव्हर्नर जनरल येतील हा. कोण होता? लॉर्ड विल्यम बेंटिक होता. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विचारल्यास कोण होता तर लॉर्ड विल्यम बेंटिक हा होता. पुढे बघा, वृत्तपत्र स्वातंत्र्याचा जनक कोण होता? चार्ल्स मेटकॉफ. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा जनक कोण आहे? चार्ल्स मेटकॉफ. त्या शासकीय कार्यालयाला बघा रविवारी सुट्टी असते. आपण रविवारी शक्यतो जातच नाही. आपण काय म्हणतो आज रविवारी, रविवारची सुट्टी. बरं, ही रविवारची सुट्टी कोणी सुरू केली? कोणीतरी सुरू केली असेल की नाही. मग त्यांचं नाव आहे लॉर्ड हार्डिंग्स पहिला. लॉर्ड हार्डिंग्स पहिला याने काय केलं? शासकीय कार्यालयांना रविवारची सुट्टी सुरू केली. ओके. बघा, आधुनिक भारताचा निर्माता कोण आहे? आधुनिक भारताचा निर्माता लॉर्ड डलहौसी. आधुनिक भारताचा निर्माता कोण आहे? लॉर्ड डलहौसी. भारतात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा सुरू झाली? 1853 लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये. भारतामध्ये पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे 1853 लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झाली. आणि डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून प्रथम कोणतं राज्य खालसा केलं होतं? बघा, त्याने काय केलं होतं? डलहौसीने दत्तक विधान जे आहे ते नामंजूर केलं. म्हणजे दत्तक मुलगा असेल तर तो नामंजूर. आणि सर्वप्रथम राज्य खालसा केलं म्हणजे ब्रिटिश साम्राज्याला जोडलं. असं कोणतं? सातारा 1848 ला. सातारा 1848. ठीक आहे. झाशी हे राज्य कोणत्या वर्षी खालसा करण्यात आलं? 1853 ला. झाशी हे राज्य कोणत्या वर्षी खालसा करण्यात आलं? 1853 रोजी. ओके. पुढे बघा, विधवा विवाह कायदा 1857 चा कायदा तयार करण्याचे काम कोणाच्या काळात झाले? कोणता आहे? विधवा विवाह कायदा. हा एक कायदा वेगळा आणि 1857 चा कायदा
असे 2 कायदे करण्याचं काम होतं. ते कोणाच्या काळामध्ये झालं तर लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झालं. कोणाच्या काळामध्ये तर लॉर्ड डलहौसी. ठीक आहे. भारतातलं पहिलं विद्यापीठ केव्हा स्थापन झालं? भारतातलं पहिलं विद्यापीठ 1857 ला स्थापन झालं लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये. भारतातलं पहिलं विद्यापीठ 1857 लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे. राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858 रोजी कोठे वाचून दाखवण्यात आला तर अलाहाबाद या ठिकाणी. बरं, अलाहाबादचं नवीन नाव काय सर? प्रयागराज. प्रयागराज. अलाहाबादचं नवीन नाव काय तर प्रयागराज असणार आहे. ठीक आहे. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॅनिंग होता. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॅनिंग होता. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे अशी शिफारस कोणत्या आयोगाने केली होती? मॅकॉले आयोग 1835 चा. शिक्षणाचं माध्यम कसं असावं तर इंग्रजी असावं असं कोणत्या आयोगाने शिफारस केली होती? तर त्याचं नाव आहे मॅकॉले आयोग 1835 आहे. ठीक आहे. पुढे बघा, भारतामध्ये तार विभागाची स्थापना कोणाच्या काळात झाली? तार विभाग. तार विभागाची जी स्थापना आहे ही लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झाली 1852 रोजी. लॉर्ड डलहौसी 1852. इनाम कमिशन 1828 कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात स्थापन झालं? लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळामध्ये. कोणतं आहे तर इनाम कमिशन आहे 1828 ला. कोणता गव्हर्नर होता तेव्हा तर लॉर्ड विल्यम बेंटिक होता. ओके. लॉर्ड डलहौसीने कोणत्या वर्षी नागपूर राज्य खालसा केलं होतं? बघा, महत्वाचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो कारण घटना आपल्या महाराष्ट्रामधली. ठीक आहे ना. मग लॉर्ड डलहौसीने नागपूर राज्य खालसा केलं होतं 1854 ला. तेव्हा खालसा केलं होतं 1854 रोजी खालसा करण्यात आलं. लाहोर करार म्हणजे 1846 कोणाच्या काळात झाला? लॉर्ड हार्डिंग्स पहिला. लाहोरचा करार 1846 ला झाला. परंतु त्यावेळेचा गव्हर्नर कोण होता किंवा कोणाच्या काळात झालं तर लॉर्ड हार्डिंग्स पहिला. ठीक आहे. लॉर्ड हार्डिंग्स पहिला आणि दुसरा असे 2 होते एका नावाचे म्हणून त्यांना पहिला दुसरा असं नाव आहे. ठीक आहे. पुढे कोणत्या गव्हर्नर जनरलने वृत्तपत्रांवरील सर्व बंधने काढल्यामुळे त्याला मुक्तिदाता असे मानले जाते? कोणत्या गव्हर्नर जनरलने वृत्तपत्रांवरील सर्व बंधने काढली होती? त्याच्यावर काहीच बंधने ठेवली नव्हती. मग त्यांना काय नावाने ओळखलं जातं तर मुक्तिदाता या नावाने. मग कोण आहे? चार्ल्स मेटकॉफ. कोण आहे तर चार्ल्स मेटकॉफ आहे. ठीक आहे. लॉर्ड डलहौसीने सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कधी केली? डलहौसीने सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना झाली 1853 ला. डलहौसीने केली होती. महत्वाचं आहे. त्याला आता सध्या आपण काय म्हणतो? PWD असं म्हणतो. ग्रँड ट्रंक रोडच्या दुरुस्तीचं कार्य कोणाच्या काळात सुरू झाले? विल्यम बेंटिकच्या. ग्रँड ट्रंक रोडच्या दुरुस्तीचं कार्य हे कोणाच्या काळामध्ये सुरू झालं होतं तर लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळामध्ये सुरू झालं. डलहौसीने 1849 मध्ये कोणती 2 राज्य खालसा केली होती? आपण सगळेच घेतले, जवळपास ठेवलेले नाही. गव्हर्नर तर पूर्णच घेतलेले आहे. तर जैतपूर आणि संबलपूर. जैतपूर आणि संबलपूर 1849 मध्ये काय केलं होतं तर खालसा केलं होतं. पुढे बघा, सिंध प्रांत भारताला जोडण्याचं काम 1843 मध्ये कोणी केलं? लॉर्ड एलनबरो. काय म्हणले? सिंध प्रांत भारताला जोडण्याचं काम 1843 मध्ये कोणी केलं? लॉर्ड एलनबरो यांनी केलं. पुढे भारतीय दंड संहिता IPC कोणत्या वर्षी करण्यात आला? हा प्रश्न महत्वाचा IMP. भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC हा कोणत्या वर्षी? 1860 आहे. 1860 असणारे. जलसिंचन खाते कोणी तयार केले? तर जॉन लॉरेन्स यांनी काय केलं? जलसिंचन खातं सुरू केलं. भारतामध्ये पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? 1871 ला झाली. पहिली जनगणना केव्हा झाली तर 1871 ला. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड मेयोला म्हणतात. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक. त्यानंतर कुका चळवळ. बघा, कुका चळवळ पंजाबमध्ये कोणाच्या काळात झाली? लॉर्ड नॉर्थब्रुक यांच्या काळामध्ये. काय झाली होती तर कुका चळवळ झाली होती पंजाबमध्ये. त्यावेळेचा गव्हर्नर कोण होता? लॉर्ड नॉर्थब्रुक हा नावाचा होता. पुढे बघा, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आहे. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878 मध्ये कोणी लागू केला? लॉर्ड लिटनने. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878 ला कोणी लागू केलाय? लॉर्ड लिटन याने. राणी व्हिक्टोरियाला केसरी हिंद हा किताब कोणी दिला? राणी व्हिक्टोरियाला कोणता आहे? केसरी हिंद हा किताब
लॉर्ड लिटनने दिला होता. लॉर्ड लिटन. ICS परीक्षेची वयोमर्यादा 21 वरून किती करण्यात आली होती? म्हणजे अगोदर ICS परीक्षेची वयोमर्यादा 21 होती, बरोबर ना. मग 21 वरून किती करण्यात आली? तर 19 वर्ष करण्यात आली, 2 वर्षाने कमी झाली. स्थानिक स्वराज्य संस्थे जनक लॉर्ड रिपन. प्रश्न रिपीट झालाय, हरकत नाही, महत्वाचा आहे आणि हाच प्रश्न पेपरला येऊ शकतो, त्याच्यामुळे काळजी करू नका, एखादा होऊ शकतो. भारतात नियमित जनगणना कोणाच्या काळात? लॉर्ड रिपनच्या काळामध्ये. नियमित म्हणजे दर 10-10 वर्षांनी काय होणार? जनगणना होणार. रिपनच्या काळात सुरू झाली. नेक्स्ट. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड डफरिन होता. कोण होता? तर लॉर्ड डफरिन. केव्हा स्थापना झाली ती? 1885 ला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ज्यावेळी झाली तेव्हा गव्हर्नर कोण होता किंवा व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड डफरिन होता, 1885. बंगालची फाळणी केव्हा झाली? 16 ऑक्टोबर 1905 ला झाली. बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड कर्झनने. कोणी केली? लॉर्ड कर्झन याने. भारताची राजधानी दिल्लीला केव्हा हलवण्यात आली? 1911 ला. अगोदर कोणती राजधानी होती भारताची? कोलकाता. 1911 रोजी काय झालं? तर 1911 ला कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली. ठीक आहे. बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कोणी केली? पंचम जॉर्ज याने केली. बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा पंचम जॉर्ज. महात्मा गांधी भारतात केव्हा आले? 1915 ला आले. महात्मा गांधी भारतामध्ये केव्हा आले? 1915. रॉयलॅक कायदा कोणत्या वर्षी पास झाला? 1919 ला पास झाला रॉयलॅक कायदा. चाफेकर बंधूंनी कोणत्या अधिकाऱ्याची हत्या केली? रँड नावाचा अधिकारी होता, याची हत्या केली होती. कोणी केली होती? तर चाफेकर बंधू यांनी केली होती. पुढे. मुस्लिम लीगची स्थापना कोणाच्या काळात झाली? लॉर्ड मिंटो दुसरा. मुस्लिम लीगची स्थापना ही कोणाच्या काळामध्ये झाली? तर लॉर्ड मिंटो दुसरा याच्या काळामध्ये झाली. त्यानंतर काकोरी कट, काकोरी रेल्वे कट हा कोणाच्या काळात झाला? तर लॉर्ड रीडिंगच्या काळामध्ये झाला. काकोरी प्रसिद्ध आहे हा कट, पेपरला विचारलेला पण आहे. हा कोणाच्या काळामध्ये? तर लॉर्ड रीडिंगच्या काळामध्ये. चौरी चौरा घटना या अगोदर पण घेतलेली, आपल्या लेक्चर मध्ये पण झालेली. केव्हा घडली? 1922 ला. सायमन कमिशन भारतात केव्हा आलं? 1928 रोजी आपल्या भारतामध्ये आलं. तर सायमन गो बॅकच्या घोषणा दिल्या होत्या. यामध्ये एकूण 7 सदस्य होते. एकूण सदस्य किती होते? 7. त्यामध्ये एकही भारतीय नव्हता. एकही भारतीय सदस्य नव्हते. त्यामुळे आपण सायमन कमिशनला काय केला? तर आपण विरोध केला होता. ओके. सायमन कमिशन 28 ला प्रथम मुंबई येथे आलं होतं. सायमन म्हणजे नावाचा अधिकारी, तो त्याचा अध्यक्ष होता म्हणून त्याला नाव पडलं सायमन कमिशन. पण 7 सदस्यांमध्ये एकही भारतीय नव्हता, मग आपण त्याला विरोध केला, सायमन गो बॅक. ओके. पुढे. सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली? 1940 नाही इथं. सविनय कायदेभंग चळवळ 1930 पाहिजे इथं. सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली? 1940 नाही, 1930 पाहिजे. ओके. RBI ची स्थापना 1935 बरोबर. छोडो भारत चळवळ 1942 आहे. कॅबिनेट मिशन योजना 1946 आहे. महाराष्ट्रात पहिलं फळांचं गाव कोणतं? धुमाळवाडी, सातारा. महाराष्ट्रामध्ये पहिलं फळांचं गाव कोणतं? तर धुमाळवाडी, सातारा. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहे? तर रश्मी शुक्ला आहे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. भारतातलं पहिलं डार्क स्काय पार्क कोणतं? पेन्स व्याघ्र प्रकल्प आहे. भारतातलं पहिलं डार्क स्काय पार्क कोणतं आहे? तर पेन्स व्याघ्र प्रकल्प. पुढे. महाराष्ट्रातील पहिलं रामसर पानक्षेत्र कोणते? नांदूर मधमेश्वर. भारतातलं पहिलं रामसर पानक्षेत्र नांदूर मधमेश्वर आहे. ST म्हणजेच काय? MSRTC महामंडळाची पहिली महिला चालक कोण आहे? अर्चना अत्रामे. ST MSRTC महामंडळातील पहिली महिला चालक कोण आहे? तर अर्चना अत्राम आहेत. महाराष्ट्रातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कुठे? नागपूर या ठिकाणी. महाराष्ट्रातली पहिली काय? तर वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा नागपूर या ठिकाणी. पक्षी सप्ताह साजरा करणारे भारतातलं पहिलं राज्य कोणतं? आपलं महाराष्ट्र. ते काय करतं? पक्षी सप्ताह साजरा केला जातो. कायद्याची पदवी घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण होती? गोदावरी परुळेकर. कायद्याची पदवी घेणारी पहिली महाराष्ट्रीयन आहे त्या कोण आहे? तर गोदावरी परुळेकर.
पुढे, महाराष्ट्रातलं पहिलं कवितांचं गाव कोणतं? उभादांडा, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातलं पहिलं कवितांचं गाव उभादांडा, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. वन्यजीव कृती आराखडा तयार करणारं पहिलं राज्य कोणतं? महाराष्ट्र. वन्यजीव कृती आराखडा तयार करणारं पहिलं राज्य कोणतं तर महाराष्ट्र. महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये तांबे हे खनिज आढळते? तर विदर्भामध्ये तांबे नावाचं खनिज आढळतं. शासनाने पुस्तकांचं गाव बऱ्याच झालेलं आहे बिल्लार, सातारा. महाराष्ट्राला समुद्र किनारा जो आहे तो सामान्यतः कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तो कोकण किनारा नावाने ओळखला जातो. महाराष्ट्राचा समुद्र किनारा हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर कोकण किनारा. उजनी धरण, उजनी धरण कोणत्या नदीवर बांधलं गेलं? भीमा नदीवर. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधलं गेलं? तर भीमा ह्या नदीवर बांधण्यात आलेले. नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे? नाथसागर ते आहे गोदावरी नदीवर, पैठण या ठिकाणी. नाथसागर कोणत्या धरणाचं नाव आहे? जायकवाडी. कोणत्या धरणाचं नाव आहे? तर जायकवाडी. मराठवाडा विभागातून एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? 8 जिल्हे एकूण मराठवाड्यामध्ये. आणि 8वा जिल्हा जर म्हटलं तर हिंगोली सांगायचं. 8वा जिल्हा कोणता आहे? तर हिंगोली. परभणी मधून वेगळा झालेला. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर. माझगाव डाक हे कशासाठी प्रसिद्ध आहे? जहाज बांधणी केंद्र. मराठवाड्यामध्ये वीज निर्मिती केंद्र कुठे आहे? परळी, वैजनाथ, बीड. त्यानंतर सर्वात उंच शिखर सगळ्यांना माहिती आहे कळसुबाई. उंची विचारल्यास 1646 आणि जर फूट मध्ये विचारलं तर 5400. फूट मध्ये विचारलं तर 5400. कळसुबाई शिखर कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? अहिल्यानगर आणि नाशिक आहे. कळसुबाई शिखर कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? तर अहिल्यानगर आणि नाशिक या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेलं आहे. वत्स्यगुल्म हे कोणत्या शहराचं प्राचीन नाव आहे? वाशिम नावाला ओळखलं जायचं पहिले. कोणत्या नावाने? वत्स्यगुल्म. ठीक आहे. कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट लागतो? कुंभार्ली घाट आहे. कराड ते चिपळूण दरम्यान कोणता घाट लागतो? तर कुंभार्ली घाट आहे. अनुस्कारा घाट रत्नागिरी आणि कोणत्या जिल्ह्याच्या दरम्यान जोडला जातो? अनुस्कारा जो घाट आहे तो रत्नागिरी ते कोल्हापूर. अनुस्कारा. पुढे, खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? कोयना. कोयना ही नदी कोकणातील आहे का? तर नाही. गोदावरीच्या, बघा गोदावरी किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही म्हटलेले तुम्हाला? खालीलपैकी कोणतं शहर वसलेलं नाहीये? तर संगमनेर शहर वसलेलं नाहीये. संगमनेर. जायकवाडी धरण नाथसागर कोणत्या जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर बांधलेलं आहे? छत्रपती संभाजीनगर मध्ये बांधलेलं आहे. इकोमार्क कशाशी संबंधित आहे? इकोमार्क जो इकोमार्क आहे तो पर्यावरण पूरक आहे. इकोमार्क कसा आहे? तर पर्यावरण पूरक आहे. महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो तो म्हणजे कोयना. कोणता आहे? तर कोयना. आणि कृष्णा व कोयना ह्या 2 नद्यांच्या संगमावर कोणतं गाव वसलेलं आहे? तर कराड नावाचं शहर वसलेलं आहे. कृष्णा व कोयना ह्या 2 नद्यांच्या संगमावर कोणतं गाव आहे? तर कराड नावाचं शहर वसलेलं आहे. पुढे, महाराष्ट्रातील कोणतं शहर ग्रीन सिटी नावाने ओळखलं जातं? आता हे सध्याला महाराष्ट्राचे प्रश्न आहे, नंतर आपले चेंज होतील. ओके, 100 झाले की मग चेंज होतील. महाराष्ट्रातील कोणतं शहर आहे जे ग्रीन सिटी नावाने? नागपूर शहर आहे. नागपूर शहर याला काय म्हणतात? ग्रीन सिटी. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कितव्या वर्षी साजरा झाला? तर 150व्या वर्षी. 150व्या वर्षी काय होतो तो साजरा केला जातो. हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद केव्हा करता येते? हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद सूर्योदयापूर्वीचा थोडा वेळ असतो ना, त्यावेळी काय केलं जातं? हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद करता येते. पंचमढी कोणत्या ठिकाणी? पंचमढी. पंचमढी हे मध्य प्रदेश या ठिकाणी स्थित आहे. कुठे? तर मध्य प्रदेश. अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये कोणती मृदा आढळते? जांभी मृदा आढळते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्या ठिकाणी अधिक पाऊस होतो, बरोबर ना? आंबोली सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरी पण आहे तिथं जवळच. तर त्या ठिकाणी कोणती मृदा आहे? जांभी. का? तर तिथं जास्त प्रमाणात पाऊस होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कुठे? तुर्भे, मुंबई. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी? तर तुर्भे, मुंबई.
यशदा ही संस्था कुठे? यशदा ही संस्था पुणे या ठिकाणी स्थित आहे. यशदा ही संस्था कोणत्या ठिकाणी? तर पुणे या ठिकाणी स्थित आहे. औंध नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली या ठिकाणी स्थित आहे औंध नागनाथ. जंजिरा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? जंजिरा किल्ला जलदुर्ग आहे. 26 ऑगस्ट 1982 रोजी रिव्हिजन होणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण हे प्रश्न घेतोय. 26 ऑगस्ट 1982 रोजी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन झालं होतं? चंद्रपूर झाला होता. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचं. मग चंद्रपूर मधून कोणता जिल्हा नवीन झाला होता? गडचिरोली. चंद्रमधून गडचिरोली. लक्षामध्ये कोणता आहे? तर 26 ऑगस्ट 1982. दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय? देवगिरी. दौलताबाद किल्ल्याचं पूर्वीचं नाव काय? तर देवगिरी. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. मग प्रतापगडाच्या पायथ्याशी कोणाचा वध केला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं होतं. कुठे मारलं होतं? तर ह्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी. तो कुठे आहे? सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. राजिरप्पा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? राजिरप्पा गडचिरोलीमध्ये. राजिरप्पा धबधबा कुठे? तर गडचिरोली. सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठे आहे असं विचारलेले. सुवर्णदुर्ग किल्ला आहे हा रत्नागिरीमध्ये, ठीक आहे, पण कोणत्या ठिकाणी? तर हरणे या ठिकाणी. हरणे या ठिकाणी. चंद्रपूर जिल्ह्यात युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना कुठे? तर भद्रावती या ठिकाणी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना कुठे? तर भद्रावती. ग्लोरी ऑफ अल्लापल्ली कशासाठी प्रसिद्ध आहे? सागवान. ग्लोरी ऑफ अल्लापल्ली कशासाठी प्रसिद्ध? तर सागवान यासाठी. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कुठे? तर नागपूर या ठिकाणी. महाराष्ट्र वन विभागाचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी. ठक्की असे महाराष्ट्रात तयार होणाऱ्या कोणत्या वस्तूला म्हटलं जातं? हा प्रश्न मुंबई शहरला विचारला होता. तर लाकडी बाहुलीला काय म्हणतात रे? तर लाकडी बाहुलीला म्हणतात ठक्की असं म्हणतात. काय म्हणतात? तर ठक्की. नारायणपेठेमध्ये साडी कोणत्या क्षेत्रातील आहे? सोलापूर. नारायणपेठेतील साडी कोणत्या क्षेत्रातील आहे? सोलापूर या क्षेत्रातील. विदर्भातील पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचं प्रमाण काय होतं? विदर्भामध्ये तुम्ही ज्यावेळेस पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार आहे त्यावेळेस काय होतं? पर्जन्याचं प्रमाण तर वाढत जातं. काय होणार आहे? वाढत जाणार आहे. तेंदूपत्ता जोडण्याचं काम कोणत्या ऋतूमध्ये केलं जातं? उन्हाळ्यामध्ये केलं जातं. तेंदूपत्ता जोडण्याचं काम हे कोणत्या ऋतूमध्ये? तर उन्हाळ्यामध्ये. महाराष्ट्रात गडगडाटी वादळे कोणत्या महिन्यात येतात? एप्रिल आणि मे महिन्यामध्ये येतात. महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे कोणत्या महिन्यात? तर एप्रिल आणि मे. सिंदखेड राजा कोणाचे जन्मगाव आहे? राजमाता जिजाऊ. सिंदखेड राजा या ठिकाणी कोणाचं जन्मगाव आहे? राजमाता जिजाऊ. 12 जानेवारी त्यांचा जन्मदिवस आहे. 12 जानेवारी. आणि 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांचा पण जन्मदिवस आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. महाडा महामंडळ कशासाठी काम करतं रे? तर महाडा महामंडळ गृहनिर्माणसाठी काम करतं. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे या ठिकाणी स्थित आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग कुठे? तर पुणे या ठिकाणी. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे. महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस गाव कोणतं? धसई. महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस गाव कोणतं आहे? धसई असणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? धसई तर ठाणे. जैव तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे स्थित आहे? जैव तंत्रज्ञान विद्यापीठ हे नागपूर या ठिकाणी स्थित आहे. जैव तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर नागपूर. कोकणातील बंदराचा योग्य क्रम सांगा. कोकणातील बंदराचा योग्य क्रम. रोहा, खेड, चिपळूण, राजापूर, राजापूर रोड. कोणकोणते? तर बघा, रोहा आहे, खेड आहे, चिपळूण आहे, राजापूर रोड आहे. हे सगळे कोकणातील बंदरांचा क्रम आहे. चुनखडीचे संचयने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? नागपूरमध्ये आढळतात. चुनखडीचे संचयने. मोहिनीअट्टम कोणत्या राज्याचा आहे? केरळ राज्याचा आहे मोहिनीअट्टम. उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता आहे? सगळ्यात छोटा दिवस हा कोणता आहे? 22 डिसेंबर आहे. उत्तर गोलार्धातला सर्वात लहान दिवस कोणता आहे? तर 22 डिसेंबर. भारतात सर्वाधिक रबर उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं? केरळ राज्यामध्ये होतं सर्वाधिक रबर उत्पादन. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर स्थित आहे? भाकरा नांगल सतलज नदीवर स्थित आहे. भाकरा नांगल हे धरण. भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणतं? मौसिनराम. भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर मौसिनराम आहे. ज्वारी उत्पादनात प्रथम राज्य कोणते? महाराष्ट्र. ज्वारी उत्पादनामध्ये प्रथम राज्य कोणते? तर महाराष्ट्र. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?
डॉल्फिन कोणत्या ठिकाणी आढळतो? गंगा नदीमध्ये. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कुठे आढळतो? गंगा नदीतील. सिक्कीमची राजधानी गंगटोक. उटी कोणत्या राज्यामध्ये? उटी काय? थंड हवेचं ठिकाण आहे. कोणत्या राज्यामध्ये? तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे. माउंट आबू कोणत्या राज्यात आहे? माउंट आबू राजस्थानमध्ये. जोग धबधबा कोणत्या राज्यामध्ये? कर्नाटकमध्ये. जोग धबधबा कुठे? तर कर्नाटकमध्ये. चेपॉक स्टेडियम बघा, चेपॉक स्टेडियम कुठे? तर चेन्नई या ठिकाणी स्थित आहे. यमुना नदीकाठी नसलेले शहर कोणते? यमुना नदीकाठी कोणतं शहर नाहीये? कानपूर नाहीये, कानपूर. यमुना नदीच्या किनारे कोणते आहे? तर दिल्ली शहर आहे. दिल्ली. पुढे भरतपूर पक्षी अभयारण्य कुठे? राजस्थान. भरतपूर पक्षी अभयारण्य राजस्थान. राष्ट्रीय पक्षी कोणता आपला? मोर आहेत. सुंदरबन त्रिभुज प्रदेश कुठे? पश्चिम बंगाल. रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान. हा रावत भाटा विचारलेला बऱ्याचदा. दक्षिण भारतातली सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी. भारताची आर्थिक राजधानी कोणती? मुंबई. चहा निर्यातीसाठी भारताचा प्रमुख स्पर्धक कोण आहे? श्रीलंका. बघा, चहा निर्यातीसाठी भारताचा प्रमुख स्पर्धक कोण आहे? तर श्रीलंका आहे. चेन्नई कोणत्या राज्याची राजधानी आहे? तमिळनाडू. चेन्नई कोणत्या राज्याची? तर तमिळनाडूची. भारतातलं एकमेव जिवंत ज्वालामुखी बेट कोणते आहे? बॅरन बेट आहे. भारतातलं काय ते? एकमेव जिवंत ज्वालामुखी बेट आहे, बॅरन बेट. भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता? अरवली पर्वत आहे. भारतातला सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे? तर अरवली आहे. भारतातील प्रमुख ऊर्जा स्रोत कोणते? कोळसा. सांबर सरोवर कोणत्या राज्यामध्ये? राजस्थानमध्ये. सांबर सरोवर. केदारनाथ धार्मिक स्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे? उत्तराखंड. केदारनाथ धार्मिक स्थळ कुठे? तर उत्तराखंड. भारताच्या मध्यातून किती राज्य जातात? 8 राज्य. ट्रिकचं नाव काय आहे? ट्रिकचं नाव मित्र माझा राघुछाप. मित्र माझा राघुछाप. राघुछाप. बघा, मी म्हणजे मिझोराम, इथं लिहितो बघा, मिझोराम. त्रि म्हणजे त्रिपुरा. म म्हणजे मध्य प्रदेश. ज म्हणजे झारखंड. रा म्हणजे राजस्थान. ग म्हणजे गुजरात. छ म्हणजे छत्तीसगड. प म्हणजे पश्चिम बंगाल. बघा, 1 2 3 4 5 6. छ म्हणजे काय? तर छत्तीसगड. आणि प म्हणजे पश्चिम बंगाल. असे 8 राज्य. या 8 राज्यांमधून काय तर कर्कवृत्त जातं. आपल्या महाराष्ट्रातून जातं का? नाही, आपल्या महाराष्ट्रातून कर्कवृत्त जात नाही. पुढे भारतीय अंतराळ संशोधन समिती काय म्हणले? तर समिती म्हणले. हा, स्थापना केव्हा झाली? 1962 ला. इस्रोची म्हणलं असतं तर 1969. पण इथं काय म्हणलंय? अंतराळ संशोधन समितीची स्थापना विचारले, म्हणून 1962. कन्फ्युज होऊ नका. ईशान्य मोसमी वारे. ईशान्य मोसमी वारे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतात. ईशान्य मोसमी वारे केव्हा असतात? तर नोव्हेंबर ते फेब दरम्यान असतात. कपूरथला रेल्वे डबे कारखाना पंजाब या ठिकाणी. कपूरथला रेल्वे डबे कुठे? तर पंजाब या ठिकाणी. त्यानंतर लक्षद्वीप व मिनिकॉय बेटांना विभक्त करणारे कोण होते? 2 बेट आहे, एक आहे लक्षद्वीप आहे, एक आहे मिनिकॉय बेट. या दोघांना विभक्त करणारं कोणतं आहे? तर बघा, 9°C चॅनल आहे. 9°C काय? तर चॅनल आहे. याने काय केलं माहिती का? याने काय केलं? लक्षद्वीपला आणि मिनिकॉय बेटांना असं विभक्त केलं, वेगवेगळं केलं. भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कबूल लामजो राष्ट्रीय उद्यान मणिपूर राज्यामध्ये स्थित आहे. कबूल लामजो राष्ट्रीय उद्यान कुठे? तर मणिपूर. सर्वात मोठा बौद्ध मठ कुठे आहे? तवांग या ठिकाणी. सर्वात मोठा बौद्ध मठ कुठे? तवांग या ठिकाणी. चेराव नृत्य मिझोराम. घुमर नृत्य राजस्थान. सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान सगळ्यात मोठं म्हणलेलं आहे हा भारतातलं हेमिस राष्ट्रीय उद्यान. महाराष्ट्रातलं विचारलं ताडोबा सांगा, सर्वात मोठं विचारल्यास काय सांगा? हेमिस राष्ट्रीय उद्यान आहे. ओके, महाराष्ट्रातलं ताडोबा नाहीये, दुसरं आहे. ओलिओ तेल रिफायनी प्रथम राज्य राजस्थान. काय म्हणले? ओलिओ तेल रिफायनी राज्य कोणते? प्रथम राजस्थान.
भारताला एकूण किती लांबीची भूसीमा? 15,200. भारताला एकूण किती? तर 15,200 आहे. एखाद्या देशात साधारणतः एका वर्षात निर्माण केलेल्या सेवांची पैशांत करण्यात आलेली किंमत म्हणजे काय असते? स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असतं. एखाद्या देशामध्ये साधारणतः एका वर्षात निर्माण केलेल्या वस्तूंची आणि सेवांची पैशांत आलेली किंमत म्हणजे कोणती किंमत आहे? स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आता इथनं तुमचे प्रश्न सुरू झाले अर्थशास्त्राचे. अर्थशास्त्र म्हणजे आता इथून 201 पासून आहे. भारतात 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली होती? इंदिरा गांधींनी केली होती 20 कलमी कार्यक्रम. त्यानंतर नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? 15 मार्च 1950 ला झाली. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 6 ऑगस्ट 1952. नियोजन आयोग व राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष असतात पंतप्रधान असतात. कोण? तर नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण आहे? तर पंतप्रधान असतात. नियोजन आयोग ही या स्वरूपाची संस्था आहे. कशी आहे? सल्लागारी संस्था आहे. नियोजन आयोग ही कोणत्या स्वरूपाची? तर सल्लागारी संस्था आहे. भारतात रोजी म्हणजे या दिवशी चीनने भारतावर आक्रमण केलं होतं. कोणत्या दिवशी केलं होतं म्हणजे कोणत्या वर्षी? तर 1962 ला चीनने काय केलं? आपल्या भारतावर आक्रमण केलं 62 ला. या दिवशी पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं होतं या वर्षी 1965 ला. 3 युद्ध झालेले आहे. 1965, 1971, 1999. याला आपण कारगिल युद्ध म्हणतो. असे भारत पाकिस्तान युद्ध किती झालेले? 3 वेळा झालेले आहे. नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडित नेहरू होते. राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री असतात. जसं राज्यामध्ये देशामध्ये पंतप्रधान असतात तसं राज्यामध्ये कोण असतं? मुख्यमंत्री असतात. रोजगार हमी योजना प्रथम या राज्याने राबवली. कोणत्या राज्याने? महाराष्ट्र राज्याने. त्यानंतर 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 2012 ते 2017. 12वी पंचवार्षिक योजना. इतर देशांकडून आपल्या देशात माल विकत आणणे म्हणजे काय असतं? तर आयात असतं. म्हणजे इतर देशांकडून दुसऱ्या देशांकडनं बघा आता युद्धजन्य परिस्थिती तर त्या देशांकडनं तेल येतं मग त्याला काय म्हणायचं? आयात म्हणायचं. आणि आपल्याकडनं जर गेलं तर त्याला काय म्हणायचं? निर्यात म्हणायचं. आपल्या देशातील माल इतर देशांना विकणं म्हणजे काय असतं? निर्यात असतं. बघा इकडनं आलं तर आयात, इकडनं गेलं तर निर्यात. भारतीय शेअर बाजारातील व्यवहारांवर चे नियंत्रण असते. कोणाचे नियंत्रण असते असं म्हणणे त्यांचं? सेबीचे. कोणाचे नियंत्रण असतं? सेबीचं नियंत्रण असतं. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांचं मुख्यालय कुठे? वॉशिंग्टनला आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मुख्यालय वॉशिंग्टन. गॅट कराराची सुरुवात या वर्षी झाली 1948 ला. गॅट कराराची सुरुवात. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1995. जागतिक व्यापार संघटना 1995. स्वातंत्र्यानंतर भारतीय रुपयाचं पहिलं अवमूल्यन केव्हा झालं? बघा स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या भारताचं पहिलं अवमूल्यन केव्हा झालं? 1949 रोजी झालं होतं. भारतातील दरडोई वार्षिक उत्पन्नाचं मोजमाप सर्वप्रथम यांनी केलं. कोणी केलं सर्वप्रथम? तर दादाभाई नौरोजी यांनी केलं. खासगी व सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारच्या उद्योगांचे सह अस्तित्व असणाऱ्या अर्थव्यवस्थेला काय म्हणतात? काय प्रश्न आहे? खासगी व सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारच्या उद्योगांचे सह अस्तित्व असणाऱ्या अर्थव्यवस्थेला म्हणतात मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. काय म्हणतात? तर मिश्र अर्थव्यवस्था. शून्य आधारित अर्थसंकल्प पद्धत राबवणारे देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र. काय? तर शून्य आधारित अर्थसंकल्प ही पद्धत राबवणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र असणार आहे. केंद्र सरकार सर्वाधिक उत्पादन मिळवून देणारा कर कोणता? केंद्र सरकारला त्याच्यातनं सगळ्यात जास्त उत्पन्न भेटतं असा कर कोणता आहे? तर तो आहे वस्तू व सेवा कर. त्यालाच म्हणायचं जीएसटी. त्यालाच काय म्हणायचं? जीएसटी म्हणायचं. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. भारतामध्ये दर 5 वर्षांनी वित्त आयोगांची नेमणूक करतात. कोण करतात वित्त आयोगांची नेमणूक? तर राष्ट्रपती करतात दर 5 वर्षांनी. ठीक आहे. ही महाराष्ट्रातील व्यक्ती 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होती. 8व्या वित्त आयोगाचे कोण होतं? तर यशवंतराव चव्हाण हे आपल्या महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री 8व्या वित्त आयोगाचे कोण होते? अध्यक्ष होते. समुदाय विकास कार्यक्रम 1952 रोजी सुरू झाला.
रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण होते? वि.स. पागे होते रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक. ही देशातील मध्यवर्ती शिखर बँक आहे. कोणती? रिझर्व्ह बँक आहे. देशातील मध्यवर्ती शिखर बँक रिझर्व्ह बँक. भारतीय अर्थव्यवस्थेत पतनियंत्रणाचे कार्य बँक करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पतनियंत्रणाचे कार्य बँक करते. कोणती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हिची स्थापना 1935 ला झालेली आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? तर 1935 रोजी स्थापना झाली. मुख्यालय जर विचारलं तर मुंबई. आणि असं जर विचारलं की आरबीआयचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं? 1949 ला काय झालं? राष्ट्रीयकरण झालेलं आहे. ओके. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते? पहिले गव्हर्नर सर ऑस्बर्न ऑरकॉल स्मिथ हे होते, पहिले गव्हर्नर होते. आणि असा जर प्रश्न विचारला की रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? भारतीय गव्हर्नर तर सांगा सी.डी. देशमुख. आता हे जे सी.डी. देशमुख आहे यांचं नाव दिलंय भारत आपला रेल्वेला कोणतं? चर्चगेट. जे आपलं झोन आहे ना रेल्वेचे महाराष्ट्रामध्ये दोन आहे, एक मध्य रेल्वे एक पश्चिम रेल्वे. तर पश्चिम रेल्वेला नाव कोणाचं दिलं? सी.डी. देशमुख यांचं नाव दिलेलं आहे. ते कोण आहे? रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर. ओके. या राष्ट्रीयकृत बँकेच्या परदेशात सर्वाधिक शाखा आहेत. कोणाच्या? तर बँक ऑफ बडोदा. ही बँक अशी आहे की ह्या बँकेच्या परदेशामध्ये सर्वाधिक शाखा आहेत. बँक ऑफ बडोदा. या राष्ट्रीयकृत बँकेच्या परदेशातील सर्वाधिक देशांमध्ये शाखा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया. बँकेच्या परदेशातील सर्वाधिक देशांमध्ये शाखा आहेत. कोणती आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया. नियोजनाची संकल्पना भारताने देशाकडून स्वीकारली. कोणाकडनं स्वीकारली? तर रशियाकडनं. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पूर्वीचं नाव काय होतं? इम्पिरियल बँक. एसबीआयचं पूर्वीचं नाव काय होतं? तर इम्पिरियल बँक ह्या नावाने ओळखली जायची पहिले. भारतात प्रादेशिक ग्रामीण बँकेची सुरुवात केव्हापासून झाली? तर 1975 पासून काय झालं? भारतामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकेची सुरुवात झाली. शेतीसाठी दीर्घ मुदतीचं कर्ज देते. कोण देतं? भूविकास बँक देते. शेतीसाठी दीर्घ मुदतीचं कर्ज. 1969 साली देशातील 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. कोणी केलं होतं हे? तर श्रीमती इंदिरा गांधी त्या काळच्या पंतप्रधान होत्या. यांनी 1969 साली 14 बँकांचं काय केलं? राष्ट्रीयकरण केलं. 1980 रोजी देशातील बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 6 बँकांचं. 1980 साली देशातील 6 बँकांचं काय करण्यात आलं? म्हणजे 69 ला 14 आणि 79 ला किती बँकांचं? तर 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे. पुढे सहकारी पतपुरवठा बँकांची रचना स्तरीय आहे. कशी आहे? तर 3 स्तरीय त्रिस्तरीय. सहकारी पतपुरवठा बँकांची रचना 3 स्तरीय आहे. बघा भारतीय अर्थशास्त्र यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले. भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रातील नोबेल कोणाला? डॉक्टर अमर्त्य कुमार सेन यांना काय भेटलंय? अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक. पुढे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहे न्यायमूर्ती ए.के. माथुर. 7व्या जर वेतनाचे अध्यक्ष जर म्हणलं तर कोण आहे? तर ए.के. माथुर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचं वर्णन असे केले जाते. कोणत्या प्रकारे? तर मिश्र अर्थव्यवस्था नावाने केले जातं भारतीय अर्थव्यवस्थेचं वर्णन. कुटुंब नियोजन हा कार्यक्रम शासकीय स्तरावर राबवणारा भारत पहिला देश आहे. केव्हापासून? तर 1952 ला. कुटुंब नियोजन मगाशी जे आपण बघितलं ना समुदाय विकास कार्यक्रम त्या संदर्भात आहे. कुटुंब नियोजन हा कार्यक्रम शासकीय स्तरावर राबवणारा भारतातला पहिला देश 1952 पासून आहे. अदृश्य छुपी प्रछत्र बेरोजगारी व हंगामी बेरोजगारी प्रामुख्याने या क्षेत्रामध्ये कोणत्या? तर शेती क्षेत्रामध्ये आढळते. कशी आहे? अदृश्य छुपी प्रछत्र बेरोजगारी व हंगामी बेरोजगारी प्रामुख्याने कशी? तर शेती या क्षेत्रामध्ये आढळते. हे शून्य आधारित अर्थसंकल्प आद्य प्रवर्तक आहे. कोण रे? पीटर पिहर आहे. हे शून्य आधारित अर्थसंकल्पीय आद्य काय? तर प्रवर्तक आहे. पीटर पिहर आहे. शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य होय. ठीक आहे ना. तर दुसरं राज्य कोणतं आहे? आंध्र प्रदेश आहे. शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारं महाराष्ट्र भारतातलं पहिलं राज्य आहे. मग दुसरं कोणतं आहे? तर दुसरं आहे आंध्र प्रदेश. राज्यात कमाल जमीन धारणा कायदा ह्या रोजी संमत झाला. केव्हा संमत झाला?
1962 ला. राज्यात कमाल जमीन धारणा कायदा 1962. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच काय, तर यशदा या संस्थेचं मुख्यालय कुठे, तर यशदाचं मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी मुख्यालय कुठे, पुणे. भारतात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, तर शेती या क्षेत्रामध्ये आहे. भारतात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, तर शेती क्षेत्रामध्ये काय तर कार्यरत असणारे. भारताचा आकस्मिक खर्च निधीवर यांच्या नियंत्रण असते, कोणाचे, तर राष्ट्रपतींचं असतं. भारताचा जो आकस्मिक खर्च आहे आणि निधी यांच्यावर नियंत्रण कोण ठेवतील, राष्ट्रपती ठेवणारे. बघा पुढचा प्रश्न काय, महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच काय रे, MIDC चं मुख्यालय कुठे आहे, मुंबईला आहे. आणि स्थापना केव्हा झाली, 1962 ला. बघा MIDC स्थापना 1962 मुंबई. महाराष्ट्रात बघा, महाराष्ट्रामध्ये ह्या दोन शहरांना शासन मान्य काय, तर शासन मान्य रोख बाजार कार्यरत आहे. कोणते, मुंबई आणि पुणे. महाराष्ट्रात या दोन शहरांचा शासन मान्य रोखे बाजार आहे, मुंबई आणि पुणे. पहिली पंचवार्षिक योजना यांच्या प्रतिमानावर आधारित आहे, हेरॉल्ड डोमर. पहिली पंचवार्षिक योजना यांच्या प्रतिमानावर, कोणाचं, हेरॉल्ड डोमर. दुसरी आणि तिसरी पंचवार्षिक योजना यांच्या प्रतिमानावर आधारित आहे, महालनोबिस. दुसरी आणि तिसरी पंचवार्षिक योजना कोणाच्या नावावर येतात, महालनोबिस यांच्या. चौथी पंचवार्षिक योजना यांच्या प्रतिमानावर आधारित आहे, डॉक्टर धनंजयराव गाडगीळ. कोणाच्या, तर डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्यावर आधारित होते. पाचवी आणि सहावी पंचवार्षिक योजना यांच्यावर प्रतिमानावर आहे, कोणाच्या, तर बघा ॲलन व अशोक रुद्र. कोणावर येतं, ॲलन व अशोक रुद्र. मुंबई शेअर बाजाराची स्थापना केव्हा झाली, 9 जुलै 1875. याच्यामध्ये काही काही वेगळेपण आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न शक्यतो येणार नाही. ठीक आहे ना, नेटवर वेगळं आणि इथं वेगळं असतं, पण मग जे वादाचे प्रश्न असतात ते विचारले जात नाही. ओके. रोखे व विनिमय मंडळ सेबी ही संस्था भारतात शेअर बाजारावर नियंत्रण ठेवते. म्हणजे बघा, मुंबई जे शेअर बाजार आहे याच्यावर नियंत्रण ठेवायचं काम कोणाचं आहे, तर या सेबीचं आहे. ओके. मग या शेअर बाजारावर नियंत्रण ठेवते. या संस्थेची स्थापना केव्हा झाली, तर 1988 ला स्थापना दिलेली. सेबीची स्थापना म्हणजे इथं दिलेली 1988 ला, लक्षात ठेवा. पुढे, दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका असते, पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते. पीक विमा योजनेची मूळ संकल्पना यांनी मांडली 1947 मध्ये, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पीक विमा योजनेची मूळ संकल्पना यांनी मांडली, कोणी मांडली, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मांडली. सन 1965 मध्ये स्थापन केलेल्या कृषी मूल्य आयोगाचे रूपांतर व्यव आयोग असे करण्यात आले, कोणत्या साली, तर 1985 साली. सन 1965 मध्ये स्थापन केलेल्या कृषी मूल्य आयोगाचे रूपांतर व्यव आयोग असे करण्यात आले, पण कोणत्या साली केलं, तर 1985 ला. पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाव ही घोषणा कोणी केली होती, कोणत्या योजनेमध्ये, तर चौथ्या मध्ये केली होती. पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटावची घोषणा करण्यात आली, चौथ्या. ठीक आहे. पुढे, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. भारतात निर्यात आणि आयात बँकेची स्थापना केव्हा झाली, 1 जानेवारी 1982 ला झालेली. निर्यात आणि आयात बँकेची स्थापना. क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातली पहिली बँक कोणती आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातली पहिली बँक कोणती आहे, तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही असणार आहे. 1955 मध्ये इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण, तिचं रूपांतर SBI मध्ये करण्यात आलं. म्हणजे SBI ची स्थापना जर आपल्याला विचारली ना, SBI ची स्थापना केव्हा झाली, तर काय सांगायचं, 1955 ला सांगायचं. म्हणजे अगोदर इम्पेरियल बँक होती, नंतर तिचं रूपांतर केलं आणि SBI मध्ये झालं. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली, 1/1/2015. नीती आयोगाची स्थापना 1/1/2015. भारतात GST केव्हा लागू झाला, 2017. केव्हा, 1 जुलै 2017. भारतात SBI ची स्थापना कोणत्या वर्षी आली, 1 जुलै 1955.
लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातली पहिली बँक कोणती? तर पहिली बँक आहे एचडीएफसी बँक आहे. कोणती आहे? लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातली पहिली बँक एचडीएफसी. शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 ला झाली. केव्हा येतं? 12 जुलै 1982. भारतात नियोजनाची संकल्पना मांडणारे पहिले व्यक्ती कोण होते? एम विश्वेश्वराय 1934. भारतामध्ये नियोजनाची संकल्पना मांडणारा पहिला व्यक्ती कोण आहे? तर एम विश्वेश्वराय 1934. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये स्थापन झाली? तर पंजाब राज्यामध्ये स्थापन झाली पहिली भूविकास बँक. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? अरविंद पनगरिया. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर अरविंद पनगरिया. एटीएमचा पूर्ण रूप काय? एटीएम ऑटोमेटेड टेलर मशीन आहे. काय? तर बघा ऑटोमेटेड टेलर मशीन असणारे. आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? आयकर, तर आयकर जो आहे तो प्रत्यक्ष कर मानला जातो. आयकर कोणता आहे? तर प्रत्यक्ष कर. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये 47% पेक्षा अधिक वाटा कोणत्या क्षेत्राचा आहे? तर सेवा क्षेत्राचा आहे. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये 47% पेक्षा अधिक वाटा कोणत्या क्षेत्राचा? सेवा क्षेत्राचा. नाबार्ड प्रत्यक्षपणे कोणाला पतपुरवठा करते? राज्य सहकारी बँकेला करते. नाबार्ड प्रत्यक्षपणे कोणाला पतपुरवठा? तर राज्य सहकारी बँक. प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात केव्हा झाली? 28 ऑगस्ट 2014 ला सुरुवात झालेली. पंतप्रधान जनधन योजना केव्हा आहे? तर 28 ऑगस्ट 2014. भारतात आर्थिक वर्ष केव्हा सुरू झालं? 1 एप्रिलला सुरू होतं. भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला. एक वित्तीय वर्षामध्ये किती आठवडे असतात? तर 52 आठवडे असतात. किती असतात? तर 52 आठवडे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935, जे आपण मगाशीच घेतलंय थोड्या वेळापूर्वी. लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा, एवढीच एक विनंती. कारण का ते 500 प्रश्न बनवले. कोणासाठी बनवले? तुमच्यासाठी. रिव्हिजन झाली पाहिजे, 2 प्रश्न आले पाहिजे, तुमच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे, बरोबर ना? हाच एक माझा प्रामाणिक उद्देश आहे. एखादा प्रश्न जर माझ्याकडनं चुकला तर मी त्याचं कमेंटमध्ये पिन करेल. ओके. पुढे, भारतातील दारिद्र्य व्यवस्थेचे प्रमुख कारण कोणते? लोकसंख्येचा विस्फोट. दारिद्र्य व्यवस्थेचं प्रमुख कारण कोणते? तर लोकसंख्या विस्फोट आहे. खालीलपैकी कोणता कर राज्य शासन वसूल करू शकत नाही? राज्य शासनाला तो अधिकार नाहीये. कोणता आहे? आयकर आहे. भारतातली पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 1951 ला पहिली पंचवार्षिक योजना. सेजचं विस्तारित रूप काय? सेज म्हणजे काय? तर स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. सेज म्हणजे काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? आरबीआयचे गव्हर्नर. 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही? आरबीआय गव्हर्नर. लघु उद्योगांसाठी काम करणारे सिडबी बँकेची स्थापना कधी झाली? 2 एप्रिल 1990. लघु उद्योगांसाठी काम करणारे कोणती बँक आहे? सिडबी बँकेची स्थापना केव्हा झाली? 2 एप्रिल 1990. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? वाय व्ही रेड्डी. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? वाय व्ही रेड्डी. भारताच्या 12व्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य काय आहे? जलद, अधिक, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास आहे. भारताची जी 12वी पंचवार्षिक योजना आहे त्या 12व्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य काय असणार आहे? तर जलद, अधिक, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास आहे. स्टॉक एक्सचेंजवर कोणाचं नियंत्रण असतं? सेबीचं. मगाशी जे आपण बघितलंय. सेन्सेक्स काय आहे? सेन्सेक्स हे आहे शेअर बाजार निर्देशांक. सेन्सेक्स काय आहे? तर शेअर बाजार निर्देशांक. भारतात औद्योगिक विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था कोणती? आयडीबीआय. भारतात औद्योगिक विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था कोणती? तर आयडीबीआय आहे. एफटीझेड चे विस्तारित रूप काय असणार आहे? फ्री ट्रेड झोन आहे. फ्री ट्रेड झोन असणारे एफटीझेड चं काय? तर हे विस्तारित रूप मानलं जातं. मुंबईमध्ये शेअर बाजार कुठे आहे रे? दलाल स्ट्रीट या ठिकाणी आहे. मुंबईमध्ये शेअर बाजार कुठे आहे? तर दलाल स्ट्रीट. बघा, दलाल स्ट्रीट या ठिकाणी. पुढे, वस्तूची आयात निर्यात असलेला व्यापार कोणता? आयात आणि निर्यात.
आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात त्याला, म्हणजे दुसऱ्या देशाकडनं येणं आणि आपल्या देशाकडनं बाहेर जाणं, तर याला काय म्हणायचं, आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं. भारतात पहिला प्रादेशिक ग्रामीण बँक कधी स्थापन झाली? 2 ऑक्टोबर 1975. भारतात पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक केव्हा? 2 ऑक्टोबर 1975. भारताने कोणत्या वर्षी उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलं होतं? बघा, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे केव्हा स्वीकारलं? 1991 रोजी स्वीकारलं होतं. 13 डिसेंबर 1946 रोजी भारताच्या घटना समितीच्या उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? पंडित नेहरूंनी. आता इथून राज्यघटना सुरू झाली. 100 प्रश्न राज्यघटना. ओके, 13 डिसेंबर 1946 भारताच्या घटना समितीमध्ये पंडित नेहरूंनी काय केला? उद्दिष्टांचा ठराव मांडला. पुढे, संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव कोणी सुचवलं होतं? जे.बी. कृपलानी. म्हणजे संविधान सभा होती, बरोबर, या संविधान सभेचे तात्पुरता अध्यक्ष असावं कोणीतरी, हंगामी आपण ज्याला म्हणतो, तर कोणीतरी नाव सुचवायला हवं ना. मग हे जे नाव आहे सच्चिदानंद सिन्हा, हे कोणी सुचवलं होतं? जे.बी. कृपलानी यांनी. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक केव्हा पार पडली? 9 डिसेंबर 1946 ला भारतीय संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. संविधान सभेचे पहिले तात्पुरते अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. संविधान सभेचे पहिले तात्पुरते अध्यक्ष. तात्पुरत्या अध्यक्ष पदासाठी कोणत्या देशाच्या प्रथेचं आपण अनुकरण केलं होतं? फ्रान्स देशाकडनं. म्हणजे तात्पुरतं जे अध्यक्ष असावं ते कोणत्या देशाची पद्धत आहे? फ्रान्स या देशाची पद्धत होती, तिचं अनुकरण आपण केलं. 9 डिसेंबर 1946च्या पहिल्या बैठकीला कोणते राजकीय पक्ष अनुपस्थित होते? तर मुस्लिम लीग हा अनुपस्थित होता. 9 डिसेंबर 1946 ला काय झाली होती? पहिली बैठक झाली होती. या पहिल्या बैठकीला कोणता राजकीय पक्ष नव्हता? तर मुस्लिम लीग नावाचा पक्ष नव्हता. पुढे, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्यानंतर संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले. दुसरी बैठक केव्हा झाली होती? 11 डिसेंबरला झाली होती. 11 डिसेंबर 1946 रोजी झाली होती. मग त्यावेळी अध्यक्ष कोण होते? तर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत किती सदस्य होते? 211 सदस्य उपस्थित होते. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत संविधान सभेची मागणी सर्वप्रथम अधिकृतपणे कोणी केली होती? एम.एन. रॉय यांनी केली होती 1934 ला. संविधान सभेची पहिली मागणी. संविधान सभेत एकूण किती महिला सदस्य होत्या? तर 15 महिला सदस्य होत्या संविधान सभेमध्ये. संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? एच.सी. मुखर्जी. उपाध्यक्ष कोण होते? एच.सी. मुखर्जी हे होते. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? झालाय प्रश्न, पंडित नेहरू यांनी मांडला होता. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला म्हणतात किंवा कोणाला ओळखले जाते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे काय तर शिल्पकार म्हणून ओळखले जाते. संविधान सभेची बैठक किती दिवस चालली? संविधान सभेचे 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 दरम्यान संविधान सभेची बैठक. संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? लोकसभेचे सभापती. संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? लोकसभेचे सभापती. लोकसभेचे सभापती अनुपस्थित असल्यास संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? म्हणजे जर सभापती नसेल तर त्याचा अध्यक्षपद कोण भूषवणार आहे? तर लोकसभेचे उपसभापती भूषवतील. ठीक आहे, लोकसभेचे सभापती अनुपस्थित असेल तर लोकसभेचे उपसभापती काय करतील? त्याचं अध्यक्षपद भूषवतील. सभापती आणि उपसभापती जर दोघेही जागेवर नाहीये, दोघेही कामानिमित्त बाहेर गेले, तर संयुक्त बैठकीचे अध्यक्ष स्थान कोण भूषवणार आहे? राज्यसभेचे उपाध्यक्ष. ठीक आहे ना. बघा, जर सभापती नाहीये आणि उपसभापती पण नाहीये तर मग कोण असेल? राज्यसभेचे उपाध्यक्ष त्याचं स्थान भूषवतील. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसदेची संयुक्त बैठक बोलवली जाते? संयुक्त बैठक संविधान संसदेच्या कलम 108 नुसार बोलवली जाते.
संसदेची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? भारताच्या राष्ट्रपतींना आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या कार्याची यादी दिली आहे? तर 12वी अनुसूची आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या कार्यांची यादी दिली? तर 12वी अनुसूची. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992. राष्ट्रीय महिला आयोग. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष जयंती पटनायक. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण आहे? जयंती पटनायक या होत्या. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? धर्मनिरपेक्ष म्हणजे असे राज्य जे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसते आणि ज्याची कोणत्याही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसते, त्याला म्हणायचं धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष कोणाला म्हणायचं? असं राज्य राहतं जे कोणत्याही धर्मावर आधारलेलं नाहीये आणि ज्याची कोणत्याही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसणार आहे, त्याला तुम्ही काय म्हणणार? तर धर्मनिरपेक्ष राज्य म्हणणार आहे. ओके. भारतीय संविधानातील कोणते कलम अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित आहे? तर कलम 17. कलम 17 हे काय करतं? अस्पृश्यता नष्ट करतं. अस्पृश्यता निवारण कायदा 1955चं नवीन नाव काय? नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955. अस्पृश्यता निवारण कायदा 1955चं नवीन नाव काय आहे? नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955. पदव्यांची समाप्ती कोणत्या कलमानुसार करण्यात आली? कलम 118 नुसार करण्यात आली. पदव्यांची समाप्ती. कलम 19 नुसार भारतीय नागरिकांना सध्या किती प्रकारचं स्वातंत्र्य प्राप्त आहे? 6 प्रकारचे स्वातंत्र्य. कलम 19 नुसार भारतीय नागरिकांना सध्या किती प्रकारचे आहे? तर 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने संपत्ती मिळवणे व बाळगणे हे स्वातंत्र्य मूलभूत हक्कामध्ये वगळलं? तर होती 44वी घटना दुरुस्ती 1978 रोजी. कोणत्या घटना दुरुस्तीने संपत्ती मिळवणे व बाळगणे हे स्वातंत्र्य मूलभूत हक्कामध्ये म्हणजे वगळले? तर 44वी घटना दुरुस्ती 1978 ला. ओके. गुन्ह्यांबद्दल दोषी ठरवण्यापासून संरक्षण कोणत्या कलमामध्ये दिलं जातं? कलम 20 मध्ये. गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यापासून ते संरक्षण कोणत्या कलमामध्ये येतं? कलम 20 आहे. जीविताचे व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण कोणत्या कलमाद्वारे? कलम 21 मध्ये. काय? तर जीविताचे व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण कलम 21 असणार आहे. पुढे 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? तर कलम 21 आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा हक्क कलम 21 आहे. शिक्षणाचा हक्क कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत हक्क बनला? 86वी घटना दुरुस्ती 2002. शिक्षणाचा हक्क कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत हक्क बनला? तर 86वी घटना दुरुस्ती 2002. अटक केलेल्या व्यक्तीला किती तासांच्या आत न्यायालयात हजर करणे अनिवार्य असते? 24 तासांच्या आत त्यांना म्हणजे तिथं हजर करावं लागतं. कोणत्याही जे जवळचं न्यायालय असेल, तुम्ही म्हणले की सर रविवार असेल तर आता रविवारी पण काय काय कोर्ट जे आहे ते सुरू असतात, त्याच्यामुळे त्याची काळजी करायची नाही. पण 24 तासाच्या आतमध्ये त्यांना काय करायचं? हजर करायचं असतं. ठीक आहे. भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार संसदेची तरतूद करण्यात आली? कलम 79. भारतीय संविधानामध्ये संसदेची तरतूद कलम 79. संसदेमध्ये राज्यसभा, लोकसभा, राष्ट्रपती यांचा समावेश केला जातो. भारतीय संसद कोणापासून मिळून बनलेली आहे? तर बघा, राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. संसदेचा अविभाज्य घटक असूनही संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा तो सदस्य नसतात. कोण नसतात? भारताचे राष्ट्रपती. हे राष्ट्रपती अशा असतात की संसदेचा हा अविभाज्य असा घटक आहे, अविभाज्य, पण ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात. ओके. पुढे संसदेच्या नवनियुक्त सदस्यांना शपथ कोणामार्फत दिली जाते? राष्ट्रपतींकडून दिली जाते. कलम 99 नुसार. संसदेचे जे नवनियुक्त सदस्य असतात, खासदार ज्यांना म्हणतो, त्यांना शपथ कोण देतं? राष्ट्रपती देतात. कोणत्या कलमाने देतात? तर कलम 99 नुसार. भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार संसदेची तरतूद करण्यात आलेली आहे? कलम 79 नुसार. लोकसभेची निर्मिती कोणत्या देशांच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या धर्तीवर करण्यात आली? इंग्लंड आणि कॅनडा. इंग्लंड आणि कॅनडा. लोकसभेची निर्मिती कोणत्या देशाच्या? तर हाऊस ऑफ कॉमन्स यांच्या धर्तीवर. इंग्लंड, कॅनडा. पुढे
संसदेचे प्रथम आणि कनिष्ठ सभागृह कोणाला म्हणतात? लोकसभेला. संसदेचा काय प्रथम आणि कनिष्ठ सभागृह कोणता असणार तुमचा? हे लोकसभा असणार आहे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात लोकसभेची रचनेची तरतूद आहे? कलम 81. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात लोकसभेच्या रचनेची तरतूद आहे? कलम 81. लोकसभेची कमाल जास्तीत जास्त सदस्य संख्या किती? 550 आहे. लोकसभेची कमाल आणि जास्तीत जास्त सदस्य संख्या किती? 550 आहे. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडले जातात? 48 सदस्य निवडले जातात महाराष्ट्रातून लोकसभेवर. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान किती वय असावे? तर 25 वर्ष असावे. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी किती वय असावं? तर 25 वर्ष इतकं असतं. पुढे सामान्य स्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? सामान्य स्थितीमध्ये तर 5 वर्षाचा असतो. किती असतो? 5 वर्षाचा इतका असतो. लोकसभा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? लोकसभा अध्यक्षांकडे देतात. लोकसभा सदस्य आपला राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे. लोकसभेच्या 2 अधिवेशनांमध्ये अंतर किती असू नये जास्तीत जास्त? 180 दिवस म्हणजेच काय रे? 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू नये. लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडीची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली? तर कलम 93 मध्ये केलेली आहे. लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्याची जी तरतूद आहे ती कोणत्या कलमामध्ये? तर कलम 93 मध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात न्यायाची कोणती 3 रूपे? एक आहे सामाजिक आहे, दुसरा आर्थिक आणि तिसरा राजकीय असणार आहे. काय तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये न्यायिक कोणती तत्वे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आहे. SR बघा, SR बोमई खटला 1994 कशा संबंधित आहे? धर्मनिरपेक्ष हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य. SR बोमई खटला 1994 आहे. कशा संबंधित आहे? धर्मनिरपेक्ष हे घटनेचं काय मूलभूत वैशिष्ट्य. कोणत्या घटना दुरुस्तीमुळे भारतातील लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण झाले? 73-75वी घटना. लोकशाहीचं काय झालं होतं? विकेंद्रीकरण झालं होतं. कोणत्या घटना दुरुस्तीने शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट केला? 86वी घटना दुरुस्ती 2002. कोणत्या घटना दुरुस्तीने शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट केला? तर 86वी घटना दुरुस्ती 2002. राज्यसभेवर राष्ट्रपती किती सदस्यांची निवड करतात? तर 12 सदस्यांची निवड करतात. किती सदस्यांची? 12 सदस्यांची. या प्रश्नाबद्दल जर मला काही डाऊट असेल 73 आणि 74वी घटना दुरुस्ती तर मी याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये पिन करेल. जर काही डाऊट असला तर, नसेल तर नाही करणार. जर असेल तर आपण याला कमेंट मध्ये पिन करूया. पुढे राष्ट्रपती किती? 12 सदस्य. राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष असावी? तर त्यांचं 35 वर्ष पूर्ण असावं. वय किती असावं? 35 वर्ष. भारत हे कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाहीये? तर भारत जे आहे ते साम्यवादी राष्ट्र नाहीये. साम्यवादी. भारतीय संविधानाची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून? 26 जानेवारी 1950 पासून आहे अंमलबजावणी. आणि स्वीकृत म्हटलं तर 26 नोव्हेंबर 1949. हा प्रश्न IMP करा, पेपरला विचारतात. राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची निवड करतात? 12 सदस्यांची. रिपीट झालाय प्रश्न. राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदी 3:2 आहे. 3:2 आहे. हा प्रश्न पण पेपरला विचारला जातो. कोणत्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कांमधून काढून टाकण्यात आलेला आहे? तर 1978 ची 44वी घटना दुरुस्ती. कोणत्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्कांमधून काढून टाकण्यात आला? 1978 44वी घटना दुरुस्ती. संसदेचं कायमस्वरूपी सभागृह कोणतं आहे? फिक्स आहे, ज्याचा कार्यकाल पण म्हणजे बदल होत नाही. जसं लोकसभेचा 5 वर्ष आहे, राज्यसभेचा आहे का? नाहीये. हे कोणतं सभागृह आहे? राज्यसभा स्थायी सभागृह आहे. स्थायी सभागृह. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची नेमणूक. भारतीय राज्यघटनेतील कलम 368 कशाशी संबंधित आहे? घटना दुरुस्तीची प्रक्रिया. कोणत्या देशाकडनं घेतली? दक्षिण आफ्रिका. घटना दुरुस्ती प्रक्रिया कोणाकडनं घेतली? तर आपण दक्षिण आफ्रिका.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका घेण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य निवडणूक आयोग आहे. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे त्या कोण घेऊ शकतं? तर राज्य निवडणूक आयोग घेऊ शकतो. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर बघा, राज्य निवडणूक आयोगाला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतं. राज्य चिन्हाखाली कोणते घोषवाक्य आहे? सत्यमेव जयते. भारतीय राज्यघटनेच्या राज्य चिन्हाखाली कोणतं घोषवाक्य? सत्यमेव जयते. राज्यघटनेचा आत्मा कशाला म्हणलंय? सरनाम्याला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष किंवा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावं? तर 45 वर्ष. लोकपाल इथं अध्यक्ष किंवा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावं? तर 45 वर्ष इतकं असावं. राष्ट्रध्वजामध्ये सर्वात वरच्या बाजूला कोणता रंग आहे? सर्वात वरच्या बाजूला आहे केशरी रंग आहे. सर्वात वरच्या बाजूला कोणता रंग आहे? तर केशरी रंग आहे. त्यानंतर गोवा राज्याचं उच्च न्यायालय कुठे स्थित आहे? तर मुंबई या ठिकाणी स्थित आहे. गोवा राज्याचं उच्च न्यायालय. लोकसभेचे पहिले सभापती कोण आहेत? ग.वा. मावळणकर आहेत लोकसभेचे पहिले सभापती. शांततेचा संदेश राष्ट्रध्वजातील कोणत्या रंगातून दिला जातो? पांढऱ्या रंगातून दिला जातो. शांततेचा संदेश राष्ट्रध्वजातील कोणत्या रंगातून? पांढरा. जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारताची सर्वात मोठी लोकशाही. मुंबई उच्च न्यायालयाची एकूण किती खंडपीठ आहेत? 3 आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी आहे. आता 4 झालेले आहे, मान्यता आहे त्याला, परंतु एकदा पुस्तकामध्ये चेक करूया आपण. ठीक आहे ना. मुंबई उच्च न्यायालयाची एकूण खंडपीठ 3 नसून किती आहे? 4 आहे. चौथं कोणतं? तर कोल्हापूरला मान्यता दिलेली आहे. पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? सरोजिनी नायडू. पहिल्या महिला राज्यपाल कोण आहे? तर सरोजिनी नायडू आहे. पंजाब राज्याची निर्मिती केव्हा झाली? 1 नोव्हेंबर 1966 ला काय झालेली आहे? तर पंजाब राज्याची निर्मिती झाली. मतदानापूर्वी साधारणतः किती तास अगोदर निवडणूक प्रचार थांबवला जातो? 48 तास अगोदर काय करतात? निवडणूक प्रचार थांबवतात. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात बंधुता हा शब्द कोणत्या क्रमाने येतो? सर्वात शेवटी येतो. पहिले काय येतं? न्याय, त्यानंतर स्वातंत्र्य, त्यानंतर समता आणि त्यानंतर येतो आपला बंधुता. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेचा आत्मा कशाला म्हणतात? भारतीय आत्मा असे कशाला म्हणले? भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका म्हणजेच काय? तर सरनामा. 18 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती एस.के. दार अध्यक्ष होते. न्यायमूर्ती एस.के. दार झालेले त्याचे अध्यक्ष होते. न्यायमूर्ती एस.के. दार होते. मंडल आयोग कशाशी संबंधित आहे? मंडल आयोग हा एक मागासवर्गीय आयोग आहे. ओबीसी आरक्षण आहे मंडल आयोग. भारतीय राज्यघटनेचे कलम 12 कशाशी संबंधित आहे? राज्य या शब्दाशी. कलम 12 राज्य या शब्दाशी. 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण लागू केलं? तर 50% आरक्षण लागू केलंय. किती टक्के आरक्षण लागू केलंय? तर 50%. महानगरपालिकेचा महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतो? बघा, महापौर राजीनामा कोणाकडे देतो? विभागीय आयुक्त. कोणाकडे देणार आहे? तर विभागीय आयुक्तांकडे राजीनामा देतो. नगरपालिकेचे प्रशासन कोण चालवतो? मुख्याधिकारी चालवतो नगरपालिकेचे प्रशासन. नगर परिषदेचा कार्यकाल सामान्यतः किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा. नगर परिषदेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो? मुख्याधिकारी. पोलीस पाटील पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता किती आहे? तर 10वी पास असावं पोलीस पाटील. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं? उपविभागीय दंडाधिकारी किंवा प्रांताधिकारी करतात. पोलीस पाटलाची नेमणूक उपविभागीय किंवा दंडाधिकारी, प्रांताधिकारी. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं? तहसीलदार करतो. हंगामी जो पोलीस पाटील असणार आहे त्यांची नेमणूक करायचा अधिकार कोणाला आहे? तहसीलदार यांना असणार आहे. हंगामी शब्द आला तर. पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा किती पाहिजे? 25 ते 45 वर्ष. किती पाहिजे? 25 ते 45.
13 मार्च 2024 पासून पोलीस पाटलाचे वेतन वाढवून किती करण्यात आलं, तर एकूण 15,000 रुपये आता वेतन आहे. किती, तर 15,000 रुपये. पोलीस पाटलाची नेमणूक कोणत्या अधिनियमानुसार केली जाते, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. पोलीस पाटलाची नेमणूक कोणत्या अधिनियमानुसार केली जाते, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार. महाराष्ट्रात पगारी पोलीस पाटील नेमण्याची प्रथा कोणी सुरू केली, राजश्री शाहू महाराज. महाराष्ट्रामध्ये काय पगारी पोलीस पाटलाची नेमणूक करण्याची प्रथा कोणी सुरू केली, राजश्री शाहू महाराज यांनी. पुढे, गावातील गुन्ह्यांची माहिती पोलीस स्टेशनला देणे हे कोणाचं काम असतं, तर पोलीस पाटलाचं काम असतं. गावामध्ये जर एखादा गुन्हा घडतोय तर त्याचं माहिती द्यायची, ती माहिती द्यायचं काम कोण करणार आहे, हा पोलीस पाटील करणार आहे. पोलीस पाटील रजा किंवा सुट्टीवर असताना त्याच्या कामावर कोण नियंत्रण ठेवणार आहे, तर कोतवाल ठेवणार आहे. पोलीस पाटील गेला गावाकडे, दुसऱ्या गावामध्ये गेला, काही काम असेल, तर लग्न असेल, बरोबर ना, त्याने घेतली सुट्टी. सुट्टी घेतल्याच्या नंतर त्याचं काम कोण करेल, तर कोतवाल करेल. म्हणजे कोतवालाचं काम आहे गावामध्ये काय घडतं ते सांगायचं. गावामध्ये विनापरवाना अग्निशस्त्र बंदूक आढळल्यास पोलीस पाटलाने कोणाला कळवणं बंधनकारक आहे, तर पोलीस स्टेशनला कळवणं काय तर बंधनकारक आहे. ठीक आहे. 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयावर कोतवाल पदाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलं, त्याला महसूल सेवक म्हणायचं. कोतवाल म्हणायचं का, अजिबात नाही, कोतवाल नाही म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, महसूल सेवक असं म्हणायचं. ओके. पुढे आता चालू आहे आपला 399 प्रश्न, म्हणजे आणखीन 100 बाकी आपले. कोतवालाची नियुक्ती आणि बडतर्फी करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो आहे तहसीलदार यांना. कोतवालाची नियुक्ती आणि बडतर्फी करण्याचा अधिकार तहसील. कोतवाल पदासाठी किती शैक्षणिक पात्रता, जर तू 4थी पास जरी असेल तरी कोतवाल होऊ शकतो, त्याला 34 लागतं फक्त. कोतवाल पदासाठी वयोमर्यादा किती आहे, 18 ते 40 वर्ष. कमीत कमी 18 पाहिजे बाबा, आणि जास्तीत जास्त किती पाहिजे, 40 वर्ष. याच्या आत जर असेल तर कोतवाल होऊ शकतो. 1000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावामध्ये एक कोतवाल असतो. ज्या गावची लोकसंख्या 1000 आहे तिथे किती कोतवाल असणार आहे, एक असणार आहे. ज्या गावची लोकसंख्या 3001च्या पुढे तिथं 3 कोतवाल असणार आहे. किती असणार आहे, 3 कोतवाल. कोतवाल हे पद कोणत्या वर्षीपासून खुले म्हणजे बिगर वंश परंपरागत करण्यात आले, 1959 पासून. असं नाही की वंशापासून लागू, कोणी पण होऊ शकतं. गावामध्ये दवंडी पिटवून सरकारी आदेश जाहीर करणे हे कोणाचं काम आहे, ते काम आहे कोतवालाचं आहे. पुढे, कोतवाला कोणाला कामात मदत करतो, तलाठी आणि पोलीस पाटलाला. कोतवाल कोणाला मदत करतो, तर बघा त्याचं काम आहे तलाट्याला पण काम मदत करायची, पोलीस पाटलाला पण करायची. पोलीस पाटलाच्या निगराणीत असणाऱ्या आरोपीवर लक्ष ठेवण्याचं काम कोण करेल, तो कोतवालच करणार आहे. आता इथून 408 पासून ते 500 पर्यंत तुमचे प्रश्न सुरू झालेत. विज्ञान बघा, कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे, जीवनसत्व ई जीवनसत्व. हे कोणतं जीवनसत्व आहे, ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे. आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत काय, कर्बोदके. सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम म्हणजे किती एटीपी तयार होते, तर 60 एटीपी तयार होते. प्रथिनांची निर्मिती कुठल्या आरएनएचे महत्वाचे कार्य असते, mRNA. पुढे, अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते, अन्न पदार्थाची जी ऊर्जा आहे ती कॅलरीज मध्ये मोजली जाते. मेदांपासून किती ऊर्जा मिळते, 9 कॅलरी मेदांपासून. भारतीय आहारात विटॅमिन ए जीवनसत्व हे मुख्यतः कशापासून मिळतं, कॅरोटीन पासून मिळतं. भारतीय आहारात विटॅमिन ए जीवनसत्व कशापासून आहे, तर कॅरोटीन पासून. सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते, ग्लुकोज आणि फॅक्टॉज. सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण तयार झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते, ग्लुकोज आणि फॅक्टॉज तयार होतं. ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी किती असते, तर ती असे 40% असते. कार्बनची टक्केवारी किती, 40%. 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते, तर 4 कॅलरी इतकी भेटणार तुम्हाला. 1 ग्राम प्रथिनांपासून किती, तर 4 कॅलरी इतकी. विटॅमिन B12 चे स्रोत कोणते, बघा B12 काय, मांसे, मासे, यकृत, लहान आतड्यांमधील जीवाणू. हे काय तर विटॅमिन B12 चे स्रोत आहे. मांस असेल, मासे असेल, यकृत असेल, लहान आतड्यांमधील जीवाणू असणारे.
पुढे नैसर्गिक स्रोतांतील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? तर बघा लिपिड. नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळतं? तर लिपिड पासून मिळतं. मद्यपानामुळे कशाचा अभाव निर्माण होतो? नायसिनचा अभाव निर्माण होतो. कशामुळे? मद्यपानामुळे. लहान मुलांमध्ये रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ए जीवनसत्वाच्या अभावी होतो. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणतं जीवनसत्व होतं? डी जीवनसत्व तयार होतं. त्यानंतर बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? केळी या पिकामध्ये आढळतो. कोणता रोग हा? बंची टॉप आहे. महत्वाचा आहे बघा, कधी वाचण्यात आलेला नसेल हा प्रश्न. कोणती ग्रंथी पित्तरस स्त्रावते? अशी कोणती ग्रंथी आहे जी काय करते? पित्तरस स्त्रावते. तिचं नाव आहे यकृत आहे. नाव काय? तर यकृत असणारे. नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणतं? ऑक्सिटोसिन असणारे. कोणते? तर ऑक्सिटोसिन. त्यानंतर हेट्रोनेरिस मध्ये उत्तरेतील भागात जनन ग्रंथी विकसित होतात. त्या जनन ग्रंथी खंडास काय म्हणतात? त्या जनन ग्रंथी खंडास काय म्हणतात? एपिटोक म्हणतात. काय म्हणतात? तर एपिटोक नाव. पेशींचं ऊर्जा केंद्र कशाला म्हणतात? तंतुकणिकेला काय म्हणतात? पेशींचं ऊर्जा केंद्र. फुफ्फुसांचं मुख्य कार्य कोणतं? रक्ताचं शुद्धीकरण. फुफ्फुसाचं मुख्य कार्य काय? तर रक्ताचं शुद्धीकरण करणे. सर्वात लांब पेशी कोणती आहे? चेतापेशी आहे. कोणती प्राणी पेशी मेदांचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते? तर मेदऊती करते. काय? तर कोणती प्राणी पेशी मेदांचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते? तिचं नाव आहे तर मेदऊती. पुढे युरियाचं वहन कोण करतं? जीवद्रव्य रक्त. बघा काय? तर युरियाचे वहन कोण करते? जीवद्रव्य रक्त. पित्त ह्या अवयवात तयार होते. कशामध्ये तयार होतं? तर यकृतामध्ये तयार होतं. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? तर बोर्डटेला परक्युसिस यामुळे. डांग्या खोकला हा आजार आहे कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर तो होतो बोर्डटेला परक्युसिस नावाने होतो. साधारणपणे बघा साधारणपणे पोरीफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात? तर आर्किओसाइटिस. कशामुळे? आर्किओसाइटिसमुळे तयार होतात. मलेरिया जो रोग आहे तो कशामुळे होतो? प्लाझ्मोडियम मुळे होतो. मलेरिया रोग कशामुळे होतो? प्लाझ्मोडियम. हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून हे औषध वापरतात. कोणतं? ऍस्पिरिन वापरतात. काय नाव आहे त्याचं? ऍस्पिरिन नावाचं औषध वापरलं जातं. बघा गॅबिनियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते? डोकेदुखी. गॅबिनियन तापाचं प्रमुख लक्षण कोणतं आहे? तर डोकेदुखी असतात. पिवळा जो ताप आहे हा रोग कशामुळे होतो? तर आर्बोव्हायरस विषाणूमुळे होतो. आर्बोव्हायरस विषाणू पिवळा ताप. त्यानंतर राष्ट्रीय साल्मोनेला फाज टायपिंग केंद्र कोठे? तर लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली. काय म्हणले? राष्ट्रीय साल्मोनेला फाज टायपिंग केंद्र कोठे? तर लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली. आंतरिक कीड म्हणजे काय रे? आंतरिक कीड तर एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष असणारी, याला म्हणायचं आंतरिक कीड असं म्हणायचं. कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला होता? एडवर्ड जेन्नर याने लावला होता. देवी रोगावरील लसीचा शोध कोण लावला? एडवर्ड जेन्नर यांनी. त्यानंतर नायट्रोजन स्थिर करण्यासाठी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे? तर मिक्झोफायसी. नायट्रोजन हे स्थिर करण्यासाठी कोणतं शैवाल जास्तीत जास्त उपयोगी येतं? मिक्झोफायसी नावाचं. शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफेरॉल्स हा गट कोणत्या वर्गामध्ये येतो? क्लोरोफायटा. कशामध्ये? क्लोरोफायटामध्ये येतो. शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरॅक्स हा गट. पुढे पायरोगायरा हे कोणत्या प्रकारचं शैवाल आहे? हरित आहे. पायरोगायरा हे कोणत्या प्रकारचं आहे? तर हरित शैवाल आहे. सूर्यफूल ही कोणती वनस्पती आहे? तर द्विबीजपत्री. सूर्यफूल ही कोणती वनस्पती? तर द्विबीजपत्री. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञांनी वापरात आणले होते? रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने पेशी हे नाव. पुढे पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल वनस्पती नाव काय? पायरोगायरा आहे. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहे? द्विवार्षिक आहे.
मुळा, गाजर, बीट कोणत्या आहे तर द्विवार्षिक. नैसर्गिक सूक्ष्म जैविक वनस्पतीचं नुकसान कशामुळे होते? रासायनिक खतामुळे होतं. काय तर नैसर्गिक सूक्ष्म जैविक वनस्पतींचं नुकसान रासायनिक खतांमुळे होतं. तर आता शेवटचे 50 बाकी आपले. प्रकाश संश्लेषण क्रिया हिरव्या वनस्पतींमधील कोणत्या भागामध्ये होते? बघा, पाने हिरवी खोडे थोड्या प्रमाणात फुलांमध्ये होते. प्रकाश संश्लेषण क्रिया हिरव्या वनस्पतींमधील कोणत्या भागात होती? तर पाने हिरवी, त्याचे खोडे आणि थोड्या प्रमाणात फुलांमध्ये. त्यानंतर ड्रोसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे? तर कीटक भक्षक वनस्पतीमध्ये. काय तर ड्रोसेरा वनस्पती कुठल्या वर्गामध्ये? तर कीटक भक्षक वनस्पतीमध्ये. टॅक्सॉनॉमी हा शब्द कोणी दिला? डी कॅन्डोले. टॅक्सॉनॉमी हा शब्द कोण दिला? तर डी कॅन्डोले यांनी दिला. कशाचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो? झाले आता शेवटचे 50 बाकी आपले पूर्ण होतील. ओके, बघा कशाचा उपयोग आहे फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो? बेनोमिल. काय तर बेनोमिल. पानांवरील केवढा रोग कोणत्या खनिज द्रव्याचा अभावामुळे होतो? लोहामुळे होतो. त्याचं लोहाचं काय तर Fe नावाने पण त्याला म्हटलं जातं, म्हणजे संयुग सूत्र त्याचं. पुढे टिक्का डिसीज हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर होतो? भुईमुगावर होतो. कोणता आहे रे? टिक्का डिसीज आहे. हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर? भुईमुगावर होतो. वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली? तर वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद पॅरिस 1867 साली भरली होती. आयकल 1813 प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे? क्लास, हिपेटिसी आणि मसाय. आयकल 1813 प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे? तर क्लास, हिपेटिसी आणि मसाय या ठिकाणी. आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती कोणती? वोल्फिया. सर्वात लहान वनस्पती कोणती? तर वोल्फिया नावाची. अमरवेल ही वनस्पती कोणती आहे? अमरवेल खोडावर वाढणारी परजीवी. अमरवेल ही वनस्पती कोणती? तर खोडावर वाढणारी परजीवी. म्युकोरलेस या कवकवर्गीय वनस्पतींना असेही म्हणतात. त्यांना काय म्हणतात? ब्लॅक मोल्डस. त्यांना काय म्हणतात? ब्लॅक मोल्डस म्हणतात. कोणते सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतींमध्ये असहजीवी नत्र स्त्रीकरणास उपयुक्त आहे? तर बघा, ॲझोटोबॅक्टर व रायझोनियम आहे. कोणते सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्त्रीकरणास उपयुक्त आहेत? ॲझोटोबॅक्टर व रायझोबियम. ओके. वनस्पती वर्गाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? तर बेंथम आणि हुक्कर यांनी मांडली होती. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? तर बेंथम आणि हुक्कर यांनी. कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? शैवाल आणि नीलहरिते. शैवाल आणि नीलहरिते. वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धत कोणी शोधून काढली? बेंथम हुक्कर. बेंथम व हुक्कर यांनी शोधून काढली. ज्या झाडाची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटामध्ये मोडतात रे? जिम्ब्रोस्पर्म. जिम्ब्रोस्पर्म या गटामध्ये मोडली जातात. फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? अकार्यक्षम. फळ उत्पन्न म्हणजे जे फळ उत्पन्न नाही करत त्या झाडाला काय म्हणायचं? अकार्यक्षम. अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी कशामध्ये आढळते? जीवाणूमध्ये आढळते. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडला जातो? गांडूळ हा प्राणी ॲनिलिडा. कशामध्ये? तर ॲनिलिडामध्ये मोडला जातो. विंचू हा प्राणी कशामध्ये? पिलांना जन्म देणारा याच्यामध्ये गणला जातो. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? जिराफ या प्राण्याचे. कोणत्या प्राण्याचे? जिराफ या प्राण्याचे. सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशासाठी आढळतात? जुनी पुस्तके. सिल्वर फिश कशामध्ये? तर जुनी पुस्तके. पुढे आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी कोणत्या दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी आहे? बघा, कोणता? आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी कोणत्या दोन वर्गांना? सरीसृप आणि पक्षी या पृष्ठवंशीय प्राण्यांना काय करतो? जोडतो. गोगलगाय कोणत्या संघामध्ये? मोलुस्कामध्ये. गोगलगाय कशामध्ये? तर मोलुस्कामध्ये. अंडी घालणारा सस्तन प्राणी कोणत्या प्राणी वर्गात मोडला जातो? प्रोटोथेरियम आहे.
अंडी घालणारा सस्तन प्राणी. आधुनिक वर्गीकरणानुसार 5 किंगडम कोणते? मोनेरो, प्रॅक्टिसो, फंजाय, प्लाल्टी आणि ॲनिमिलिया. आधुनिक वर्गीकरणानुसार 5 किंगडम आहे. कोणते रे? एक आहे मोनेरो, त्याच्यानंतर प्रोटिसो, फंजाय, प्लाटी आणि ॲनिमिलिया, हे सगळे. त्यानंतर पॅरिपॅटस मध्ये पायाच्या किती जोड्या असतात रे? 14 ते 43. काय म्हटले? पॅरिपॅटस मध्ये पायाच्या किती जोड्या असतात? तर 14 ते 43 असतात. पुढे झुराळाचे पॅरी प्लॅनेटो हे जेनेरिक नाव कोणी ठेवले? तर बूर मेरिटिस सर यांनी ठेवले होते 1838 रोजी. नेक्स्ट, एक मोल पदार्थ म्हणजे किती रेणू असतो? 6.022 गुणिले 1023. हा एक मोल पदार्थ काय असतो? तर तुमचा रेणू असतो. यम वस्तुमान असलेली वस्तू ह्या चालीने गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा किती? 1/2 mv². मृगजळ कोणत्या कारणामुळे दिसते? तर प्रकाश किरणांचे संपूर्ण आंतरिक परावर्तन व वातावरणाच्या वरच्या दिशेने वक्रीकरण अपवर्तन याने काय दिसतं? मृगजळ हे दिसतं. प्रकाश किरणांचे अपूर्ण आंतरिक परावर्तन व वातावरणाच्या वरच्या दिशेने वक्रीकरण अपवर्तन. ठीक आहे. पुढे मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर त्याचं नाव आहे इरिस आहे. नाव काय? तर इरिस. आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? सूर्यप्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे अपस्करण आहे. ठीक आहे ना. आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतं? सूर्यप्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे अपस्करण. चष्म्याचे भिंग कशापासून बनतात? चष्म्याचे भिंग फ्लिंट काचपासून बनलं जातं. चष्म्याचं भिंग. किमती हिरा तेजस्वीपणे चकाकतो कारण काय? त्याचं प्रकाशाचं आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन. किमती हिरा तेजस्वीपणे चमकतो, त्याचं कारण काय असणार आहे? तर बघा, प्रकाशाचं आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन असणार आहे. ठीक आहे. पुढे कशाचा वापर सामान्यतः वाहनांच्या मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो? तर अवतल दर्पण आहे. अवतल दर्पण. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला काय म्हणतात? कॉर्निया म्हणतात. त्याला काय म्हणतात? तर कॉर्निया. पातळ जो पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यांमध्ये प्रवेश करतो त्याला कॉर्निया म्हणायचं. वारंवारता एसआयचं एकक काय? वारंवारतेच्या एसआयचे एकक काय? तर हर्ट्झ आहे. असणारे हर्ट्झ. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान? सोनार तंत्रज्ञान वापरतात. त्यानंतर ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा. ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे काय? तर ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा असते. ठीक आहे. पुढे विशिष्ट उष्णतेचे सेल्सियस प्रणालीचे एकक काय असते? कॅलरीज ग्रॅम डिग्री सेल्सिअस. विशिष्ट उष्णतेचे म्हणजेच काय म्हणले तुम्हाला? सीजीएस. प्रणालीतील एकक काय असते? कॅलरीज ग्रॅम डिग्री सेल्सिअस. 100 वॅट 240 व्होल्ट दिव्याचा विद्युत रोध किती असेल? 576 ओहम असतो. काय म्हणले तुम्हाला? 100 वॅट 240 व्होल्ट दिव्याचा विद्युत रोध किती असणार आहे? 576 ओहम. घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते. कारण काय? जास्त विद्युत धारा मिळवण्यासाठी. कारण काय? तर जास्त विद्युत धारा मिळवण्यासाठी. वीज बिलातील एक युनिट म्हणजे केडब्ल्यूएच ऊर्जा मूल्य किती? 36 गुणिले 105 जूल्स. त्यानंतर सूर्यापासून मिळणारी ऊर्जा कोणत्या कारणाने होते? अणूच्या केंद्रांचे एकत्रीकरण. काय? तर अणूंच्या केंद्राचे एकत्रीकरण असणार आहे. ठीक आहे. चला, शेवटचे राहिलेत प्रश्न आता. पुढे सोलार सेलचे सौर गटात कार्य कशावर आधारित आहे? फोटो व्होल्टियस इफेक्ट आहे. सोलार सेलचे काय? तर सौर गटात कार्य कशावर आधारित आहे? फोटो व्होल्टियल इफेक्ट असणार आहे. पाण्याचं रेणुसूत्र H2O आहे. त्यानंतर बिग बॅग थिअरी हा प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अणूंचा सिद्धांत प्रथम कोणी प्रस्तावित केला? तर जॉर्जेस लिमेत्रे. कोणी केला? जॉर्जेस लिमेत्रे यांनी. बटाटे कांदे भाज्यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणांचा प्रभाव असतो? तर गॅमा किरणांचा. आणि शेवटचे 2 प्रश्न 500 बघा.
रेडिओ तरंगाचा वेग किती असतो? प्रकाशाच्या वेगा इतका असतो. आणि मेरी क्युरी यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सारी पदार्थांचा शोध लावला? तर रेडियमचा शोध लावला. ज्या विद्यार्थ्यांना हे 500 प्रश्न, याच्या अगोदर पण आपण 500 प्रश्नांची पीडीएफ टाकलेली आहे, बरोबर ना? अशी एकूण 1000 प्रश्नांची पीडीएफ आहे आपल्या ऍप मध्ये. ज्यांना हवी आहेत त्यांनी संपूर्ण पोलीस भरती बॅच घ्या. पोलीस भरती बॅच 99 रुपयाला आहे. आजचा दिवस ऑफर ठेवली आपण, आज आणि उद्यामध्ये ही ऑफर बंद होणार आहे. मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला ॲप लिंक देतो, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ नाव टाका, कमेंटमध्ये मी तुम्हाला लिंक देऊन टाकेल. 8329603029 हा माझा नंबर आहे. ठीक आहे. आणि नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. एकूण 500 प्रश्न घेतले, याच्यामधले अपेक्षा ठेवूया जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या पेपरला आले पाहिजे, कारण आपण सर्व विषय घेतले रॅपिड फायरच्या जोरावर, कारण फास्ट होणं गरजेचं होतं. ठीक आहे. सर्वांनी लेक्चर केलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि आजचं लेक्चर हे इथंच थांबवतो. धन्यवाद.